सर सुरू करू हा. सर. येस. देव्हारे येस. सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसंच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण दक्षिण भारतीय पद्धतीचे वास्तुशास्त्र याविषयी सरांकडून जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र हे वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागात करावयाच्या रचनांचे शास्त्र आहे. दिशा, ऊर्जा तसेच पंचतत्वांचा अभ्यास करून त्यांचा योग्य तो मिलाफ करून वास्तूची रचना करणे म्हणजे खरे वास्तुशास्त्र. याविषयीचे विवेचन आजच्या लेक्चरमध्ये आपण सरांकडून जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आणि धन्यवाद सुद्धा. आता आपल्या चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, आळवणकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि आज आपण जे फ्लॅट आहेत किंवा प्लॉट आहेत, प्लॉट म्हणा किंवा फ्लॅट म्हणा किंवा बंगलो म्हणा, ह्याच्याबद्दलच आपण गेल्या वेळेला विवेचन केलं होतं की कुंडलीवरून त्या घरामध्ये होणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे उद्भवतील. अमुक एक गोष्ट अमुक एका दिशेला असल्यानंतर त्याचा आपल्या जीवनशैलीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये कशा तऱ्हेचा फरक पडतो किंवा काही आंदोलनं होतात, म्हणजे समस्या निर्माण होणे थोडक्यात. तर त्या कशामुळे होतात, तर त्याला कारणं अशी असतात की आपली जी काही बांधणी असते ती चुकलेली असते, किंवा आपण विकत घेतलेली जी गोष्ट असते ती चुकीची असते, आणि त्याच्यामुळे तिथे जो वास्तव्य करतो त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा भुर्दंड भोगावा लागतो, किंवा परिवारामध्ये त्या ठिकाणी असंतोष तयार होतो, आजारपण येतं, धनहानी होते, त्यानंतर त्या ठिकाणी वादंग होतात, कोर्ट कचऱ्या होऊ शकतात, अनेक कर्ज होऊ शकतात. असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्या जीवनामध्ये किंवा त्या तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उद्भवतात. तर त्याला कारण काय आहेत, तर गेल्या वेळेला आपण जसा प्लॉट पाहिला होता, जो बंगला पाहिला होता, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिना हा मुख्य प्रश्न होता. आणि त्या ठिकाणी जी पूर्व दिशेची निवड केली होती, तर ती कशी करावी याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं. पण तरी सुद्धा पूर्व दिशेची निवड करतेवेळी आता आपण पुन्हा ते प्रॅक्टिकल दुसऱ्या ह्याचं घेणार आहोत. तर त्यावेळेला पूर्व दिशेची निवड करतेवेळी कशी करावी हे आता मी सूचित करणार आहे. तर मॅडम, जो प्लान आहे तो लावा तिथे, मग त्याच्यावरती नंतर आपण विचार विनिमय करू. बघा सर, लावलाय दिसतोय ना? हो हो. मग आता हा जो प्लान आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे दिशा दर्शवलेल्या आहेत. आता दिशा दर्शवण्याचं कारण असं आहे की तिथे आपल्याला पहिल्यांदा पूर्व दिशा ही कशी आपल्याला मिळाली, तर ते पूर्व दिशा जी आहे हे प्रथम स्थान आहे. आता यामध्ये आपण जशी कुंडली बनवतो आपल्या ज्योतिषाची, त्याचप्रमाणे इथे ही पूर्व दिशा जी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे ऍक्युरेट आलेली आहे त्या दिशेला, म्हणजे पूर्व दिशेला पूर्णपणे जर याचा हे भाग बघितला तर. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर दरवाजा जो आहे तो मुख्य भाग दाखवलाय बघा, जिथे 4 अंक येतो आणि नॉर्थ दाखवलेला आहे. पण नॉर्थचा जरी दरवाजा असला तरी तो टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट, ज्याला पूर्व ईशान्य उत्तर ईशान्य म्हटलं जातं, अशा ठिकाणी तो दरवाजा दर्शवलेला आहे. त्या ठिकाणी आतमध्ये शिरताना त्या ज्या देवता आहेत तिथे मृग, दिती, आदिती, शिखी ह्या देवता आलेल्या आहेत. आता ह्या देवतेच्या इथून जर दरवाजा असेल तर त्या देवतेच्या बाबतीमध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काहीतरी घडामोडी घडू शकतील. त्या घडामोडी कोणत्या असू शकतील, तर इथे कार पार्क आहे, त्याच्या बाजूला बघा एक थोडस जागा आहे, आणि तिथून तो ॲरो दाखवलेला आहे तुम्हाला त्या पॅसेज मधून तिथे आतमध्ये. आणि वरती जायचा जिना जो आहे तो वायव्य आणि उत्तर वायव्य म्हणजे पंचम स्थान आणि षष्ठ स्थानामध्ये तो जिना आलेला आहे.
नैऋत्येला जे शयन कक्ष आहे ते परफेक्ट आहे, वॉशरूम आहे ते परफेक्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण पूर्व दिशेची निवड कशी केली, तर जिथे हा ब्रह्मस्थान जे आहे त्या ब्रह्मस्थानामध्ये जो चौकोन दाखवलेला आहे तिथे आपण कंपास ठेवल्यानंतर त्याच्या खाली आपण एक पेपर ठेवला, ब्लँक पेपर, आणि आपला कंपास ठेवला. तर तिथे नॉर्थ पोलला तो कंपास ऍडजस्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला त्या दिशा ज्या आहेत त्या पहिल्यांदा मुख्य दिशेचे बिंदू तयार करायचे. त्यानंतर मुख्य दिशेचे बिंदू तयार केल्यानंतर तुम्ही त्याला एक चार असं जे काही आपण त्याला मेडिकल साईन जसं असं क्रॉस, तसा तो क्रॉस तयार करायचा. आणि नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ते डिरेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला आडवं जायचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला उपदिशेची निर्मिती करायची आहे. आता उपदिशेची निर्मिती झाल्यानंतर सहजपणे तुम्हाला ती कुंडली वास्तूची तयार होऊ शकेल. त्याला अनुसरून त्याच्यावरती स्थानांची नावं लिहायची, 1 2 3 4. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्योतिषमध्ये अँटी क्लॉकवाईज जेव्हा ज्योतिष जातं त्यावेळेला दुसरं स्थान जे आहे ते धनस्थान आहे. पण त्या ठिकाणी येणारी जी देवता आहे ती पर्जन्य नावाची देवता आहे. पूर्व दिशेची जे 90 अंशाचा जो भाग आहे तिथे सूर्य नावाची देवता, क्रोध म्हणून देवता आलेली आहे. मग अशा वेळेला तुम्हाला जेव्हा वास्तूचं परीक्षण करायचं असेल, म्हणजे वास्तू तपासायची असेल, त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा भागच विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे मध्यस्थानी त्या ठिकाणी तिथे तुम्ही जेव्हा कंपास ठेवाल, उत्तर दिशा निश्चित करायची, त्याच्यानंतर समोरची दक्षिण आहे, त्याच्यानंतर वरची दिशा जी आहे ती पूर्व आहे, आणि खाली 270ला पश्चिम आहे. अशा ह्या चार दिशेला चार बिंदू ठेवल्यानंतर तो कंपास काढायचा आणि सरळ रेषेमध्ये तुम्हाला असा क्रॉस बनवायचा. म्हणजे तुम्हाला मुख्य दिशेची तुम्ही निवड केली आहे त्या घरातले तो पेपर तसाच ठेवायचा, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ईशान्य दिशेकडे, नैऋत्य दिशेकडे जायचंय. म्हणजे आडवा आणि 2 आडव्या रेषा मारल्या की 4 मध्ये आणखी 4 मिळवल्या की 8 तयार झाल्या. असा हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे फ्लॅटच्या मध्यावरती. त्याच्यानंतर तिथे पूर्व दिशेला अनुसरून स्थाने बनवायची असतात. ती स्थाने बनवताना तुम्हाला अँटी क्लॉक वाईज जशी आपण कुंडली बनवतो त्याप्रमाणे अंक लिहायचे असतात. त्याच्यावरून तुम्हाला मुख्य दिशा आणि उपदिशा याचं मार्गदर्शन मिळतं. आता ह्या उपदिशेमध्ये जर आपण कुंडली अकॉर्डिंग टू गेलं तर त्या ठिकाणी उपदिशा ह्या 2 असतात, परत 2 असतात, परत 2 असतात, परत 2 असतात. म्हणजे त्या ठिकाणी ज्या उपदिशा आहेत, जसं पश्चिम वायव्य, उत्तर वायव्य, म्हणजे षष्ठस्थान आणि पंचम स्थान, उत्तर ईशान्य आणि पूर्व ईशान्य, त्या ठिकाणी तुम्हाला तृतीय स्थान आणि धनस्थान असे 2 भाग. त्यानंतर आग्नेय दिशेला आलो 135 अंशाचं, तिथे पूर्व आग्नेय आणि दक्षिण आग्नेय. तसंच दक्षिण सोडल्यानंतर खाली आलो तिथे भाग्यस्थान लागतं, त्याला म्हणतात साऊथ साऊथ वेस्ट, म्हणजे दक्षिणेकडली पश्चिम. कळलं का? त्यानंतर नैऋत्य दिशा येते, ती साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिणेकडली पश्चिम. मग अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही त्याची सगळी मांडणी करता त्याला अनुसरून त्या ड्रॉइंग मध्ये जे तुम्हाला दर्शवलेलं आहे तिथे जी रचना आतली आहे ती रचना व्यवस्थित आहे का त्याची तपासणी करायची, आणि त्याच्यातले दोष जे आहेत त्याची नोंद करायची की अमुक एका दिशेला अमुक एक गोष्ट आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित काही घडामोडी होऊ शकतात. तर त्या कशा घडामोडी होऊ शकतील, तर त्या ठिकाणी आलेलं जडत्व, त्या ठिकाणी आलेलं WC बाथ, त्या ठिकाणी असलेलं स्वयंपाकघर हे जर उचित दिशेला नसेल, म्हणजे योग्य दिशेला नसेल, तर त्या ठिकाणी त्या जातकाच्या कुटुंबामध्ये वास्तव्य करत असताना तिथे काही कटकटी निर्माण होतील. मग आता जर आपण स्वयंपाकघराचा विचार केला तर पहिल्यांदा दरवाजामध्ये उभं राहून बाहेरची दिशा शोधायची असते. तर इथे वरती जाणारा जिना हा तुम्हाला दिसतोय, तर तो जिना जो आहे तो आतल्या याच्यामध्ये पण गेलाय दुसऱ्या बाजूला, आणि तो वरचा जो फ्लोर आहे त्याला गेलेला आहे. म्हणजे तिथे ते जडत्व निर्माण झालेलं आहे.
तर ते जडत्व म्हणजे पंचम स्थान आणि षष्ठ स्थानावरती जडत्व आलेलं आहे. कळलं? मग ते जर जडत्व तिथे आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती नोंद करायची की ह्या फ्लॅटमध्ये असणारा चुकीचा भाग जो आहे तो कोणता आहे, तर जिना. यामध्ये तुम्ही जर स्वयंपाकघर पाहिलं तर स्वयंपाकघर तुम्हाला कुठे आढळतंय बघा. तर किचन जे आहे ते कोणत्या दिशेला आहे, तर ते दक्षिण दिशेला आहे का? पहा तिथे कुठल्या दिशेला आहे, का आग्नेयला आहे? साऊथ ईस्टला आहे सर. हा. मग जर समजा स्वयंपाकघर तिथे आलं तर स्वयंपाकघर कुठे असावं याची पहिला नोंद करून घ्यायची. तर ते जे स्वयंपाकघर आहे तर पहिलं स्वयंपाकघराचं जे मुख्य कारण आहे जिथे अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजे आपला गॅस स्टोव, बर्नर किंवा त्या ठिकाणी फ्लेम, तर ती आग्नेयला 135 अंशावरती असावी असा नियम आहे. तर ती 135 कशी आपण चेक करायची, म्हणजे तपासायची? तर त्या जे तुम्ही गॅस स्टोव वरती सामान ठेवता, म्हणजे जिथे बर्नर असतं त्याच्यावरती कंपास ठेवून जी स्त्री उभी राहणार आहे तिच्या समोरचा भाग हा 135 अंश असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी 135 अंशावरती जर तिथे स्वयंपाकघर आढळलं, स्वयंपाकाची चूल तिथे असेल, तर काहीही प्रश्न येणार नाहीत, कारण का आग्नेय दिशा पूर्णपणे येते. दुसरा ऑप्शन आहे पूर्व दिशेला. तिथे 90 अंशाचं सूर्य नावाची देवता आहे, तिथे तुम्हाला परमिटेड आहे, म्हणजे तिथे सुद्धा काही हरकत येणार नाही. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो दक्षिण दिशेला, म्हणजे स्वयंपाकाचं जे 3 स्थाने जी आहेत तर ती 3 स्थानं म्हणजे प्रथम स्थान, व्ययस्थान 12वं स्थान आणि लाभस्थान आणि दशम स्थान, अशी 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. तर दिशा ज्या आहेत त्या आहेत दक्षिण, दक्षिण आग्नेय, पूर्व आग्नेय आणि पूर्व. ज्याला उपदिशेचा संदर्भ आपण घेतो त्यावेळेला पूर्वेकडली आग्नेय आणि दक्षिणकडली आग्नेय असा उच्चार करावा. आणि मग त्यावरती तुम्ही ठरवावं की स्वयंपाकघर कुठे असलं पाहिजे. आणि जर अशा वेळेला स्वयंपाकघर जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी जिथे असेल तिथे पर्टिक्युलर त्या स्थानाचा उपयोग करून त्या स्थानावरती आपण कुंडलीमध्ये काय पाहतो त्याला अनुसरून त्याची दुःख ही जातकाला समजावून सांगावी. त्यानंतर तुम्हाला कळेल की खरोखर दुःख हे कशामुळे घडलेलं आहे आणि घडणार आहे किंवा घडत आहे. 3 पार्ट आहेत, म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. त्या तिन्हीचा बाब जो आहे तो तुम्ही त्याला व्यवस्थित समजावून सांगायचा. त्यानंतर तुम्हाला कुंडली जेव्हा बनवाल त्याला जो प्रमुख व्यक्ती असेल घराचा, म्हणजे ज्याच्या नावावरती घर असेल किंवा घरामध्ये वास्तव्य करणारा एखादी व्यक्ती असेल, तर त्या ठिकाणी जी ज्येष्ठ व्यक्ती असेल त्याची कुंडली बघून त्या ठिकाणी तिथे सगळे ग्रह फिल द ब्लँक मध्ये भरून घ्यावेत. आणि त्याच्यानंतर ते ग्रह चौकटीमध्ये कुठे कुठे आलेले आहेत त्याच्यामुळे त्या जातकाला किंवा त्याच्या हाताखाली वावरणाऱ्या लोकांना कशा बाबतीमध्ये त्रास होऊ शकेल किंवा होत आहे असं आपल्याला सांगायचं असतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इथे आता मूळ ह्या फ्लॅटमध्ये जिना हे दुःख आहे. आता मुख्य दुःख जिना आहे आणि दुसरं दुःख काय आहे तर दरवाजा. जिथे जो ॲरो दाखवला आहे ती आतला ग्रह प्रवेश आहे, पण त्या दरवाजातून आपल्याला काय दिसतंय तर त्या दरवाजातून आपल्याला षष्ठ स्थान दिसतंय. म्हणजे षष्ठ स्थान हे रोगाचं आहे, तिथे रोग नावाची देवता आहे. तिथे दुसरी देवता आहे रोग आणि भांडण, म्हणजे रोगाशी संघर्ष करणे हा त्याचा फलादेश आहे. पण दरवाजाची जी कॅव्हिटी आहे ती जरी उत्तरेला आपल्याला वाटली, पण दरवाजातून प्रवेश करून जेव्हा आपण घरातून बाहेर निघणार आहोत त्यावेळेला तिथे दिसणारी दिशा ही आपल्या दरवाजाची दिशा म्हणून विचार केलेली आहे. तर अशा वेळेला तुम्हाला वास्तू सांगते वेळी किंवा वास्तूचं निरीक्षण करते वेळी जातकाच्या जीवनामधील होणाऱ्या घडामोडी या तुम्हाला कथन करता आल्या पाहिजेत.
असा हा दक्षिण भारतीय पद्धतीच्या वास्तूचा नियम आहे. आता इथपर्यंत तुम्हाला मी जे काही सगळं सांगितलं, समोर ड्रॉइंग आहे, जे खाली गोल गोल वर्तुळ दाखवलेलं आहे ती त्यांची सज्जा आहे, म्हणजे बाल्कनी आहे. ती गृहीत धरू नका. जिथे वॉल टू वॉल युनिट ज्याला आपण म्हणतो ते जे आलेलं आहे त्यालाच वास्तूचं आराखडा म्हटलं जातं. तर इथे तुम्हाला ही आतापर्यंत मी समजावून सांगितली, ती दुःख कळली का, किंवा तो भाग जो आहे तो कळला का? तर नैऋत्येला तिथे शयन कक्ष आहे तर ते योग्य आहे, म्हणजे तिथे काही प्रश्न नाही. तसाच हा बंगलो त्याच्यावरचा पण पोर्शन जसा तसाच आहे, पण तिथे सुद्धा जिन्याचीच अडचण आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुम्हाला फलादेश सांगायचा आहे तो फलादेश अकॉर्डिंग टू दिस ड्रॉइंग, अकॉर्डिंग टू द प्लॅनेटरी पोझिशन, त्यावरती भाष्य करायचं असतं. आता तुम्हाला कळलंय तर काय नाही कळलं ते विचारा, किंवा काय कळलं ते सांगा. काही संकोच बाळगू नका. बोला. सर हा बोला, हा बोला. त्यांच्या त्या बेडरूम मध्ये त्यांनी उत्तर दक्षिण असे ठेवलेत. ते पूर्व पश्चिम हवेत का? आता आहे, डोकं जे आहे ते नैऋत्येला आहे का बघा, दक्षिण नैऋत्येला. हो. म्हणजे जिथे हेड अँड टेल आपण म्हणतो, ते जे पॉकेट आहे बेडरूमचा, ते जे आहे ते पूर्णपणे नैऋत्य दक्षिण आणि नैऋत्येला आहे का आराखड्याप्रमाणे? हो. म्हणजे ते हरकत नाही. म्हणजे त्या गोष्टीला प्रश्न नाही, म्हणजे तिथे काही, म्हणजे बेडरूम ही योग्य ठिकाणी आहे. बेडरूम कुठे असावी, तर एक तर दक्षिणेला, नैऋत्येला आणि पश्चिमेला जे मॅरिड लोक आहेत त्यांच्यासाठी त्याला मान्यता आहे. पण जे अनमॅरिड आहेत त्यांना तुम्हाला वायव्य दिशेलाच शयन कक्ष पाहिजे. इन शॉर्ट, वायव्यला का, तर अकॉर्डिंग टू ऍस्ट्रॉलॉजी आपण पंचम स्थान हे आपल्या संततीचं पाहतो. जोपर्यंत संतती बाल्यावस्थेमध्ये आहे तर त्याची जी शयन व्यवस्था जी आहे ती तुम्हाला उत्तर वायव्य किंवा पश्चिम वायव्य या ठिकाणीच करता यावी. तसंच जे काही आपल्याकडे गेस्ट येतील, पाहुणे मंडळी येतील, त्यांना सुद्धा वायव्येलाच तिथे वास्तव्य करण्यास सांगावं. बोला आता. तर विचार हा विचारा. सर, ते तुम्ही शेवटी सांगितलं ना एंट्रन्सच्या वेळी हा, तोंड कोणी असावं, ते ते प्लीज एकदा रिपीट करा ना. मला काय कळलं नाही, बोला मॅडम. मी समजलं नाही दा- मला. एंट्रन्स काय? प्रवेशद्वार जे आहे, हा. प्रवेशद्वाराच्या संदर्भात तुम्ही जे सांगितलं हा. की इथून बाहेर पाहायचं की बाहेरून, ते थोडं कन्फ्युज झालं आहे. हा, ह्याच्यामध्ये असं आहे, तो ॲरो दाखवलाय ना तो आतमध्ये जाण्याचा आहे. अच्छा. हा कळलं का? पण हा हा आपल्या वास्तूचे नियम काय सांगतात की आपल्या घराच्या आतमध्ये उभं राहून, म्हणजे हम्म, उंबरठ्याच्या आतमध्ये उभं राहून आपल्याला बाहेर कोणती दिशा दिसते हा. ती आपल्या दरवाजाची दिशा. हो कळलं का? तर हो. इथे उभं राहिल्यानंतर आपल्याला वायव्य दिशा दिसते, आणि वायव्य दिशेमध्ये पंचम स्थान आणि षष्ठ स्थान दिसतं. म्हणजे हा तो वास्तुदोष जो आहे, तर हा आपल्याला पाहता येणारी दिशा आपला दरवाजा हा पश्चिम वायव्येला आहे असं जातकाला सांगावं. तर पश्चिम वायव्येला दरवाजा जर असेल तर ते योग्य नाही. त्याच्यावरती मग आपण पुढे जाऊन काही सूचित करणार आहोत, त्या देवता कुठल्या असतील त्याप्रमाणे वनस्पती आहे, मेटल आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. पण तरी सुद्धा दरवाजा हा जो आहे, इथे उभं राहून तुम्हाला काय दिसतं तो आपला दरवाजा. अच्छा. हा. ठीक आहे सर, थँक्यू. हा. आणखी कोणाला काही? सर मी विचारू? हा विचारा. सर, हे जे स्वयंपाकघर आहे त्याची शेगडी दक्षिणेत शेगडी चालते का ते? हो, दक्षिण, दक्षिण आग्नेय, आग्नेय आणि पूर्व
ह्या 4 कॅव्हिटीज आहेत ज्या आपल्या कुंडलीमध्ये आपण पाहतो. प्रथम स्थान, 12वं स्थान, लाभस्थान आणि दशम स्थान. ह्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स जिथे अग्नी नावाची देवता जी आहे, जिथे नभ नावाची देवता आहे, नभ म्हणजे आकाश, त्या ठिकाणी तुम्हाला शेगडीचं बैठक असावी, शेगडीची रचना असावी. जर यदा कदाचित स्वयंपाकघर नसेल तर एखादा कप्पा तिथे जर रिकामा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ती शेगडी तिथे हलवू शकता. शेगडी म्हणजे गॅस फ्लेम इत्यादी साहित्य म्हणजे जे आपण सर्व्हिस प्लॅटफॉर्म म्हणतो त्याची आवश्यकता नाही. ते तिथेच असावं. फक्त आग्नेयला शेगडी असावी, आनियम किंवा दक्षिणेला असावी. अच्छा, म्हणजे तोंड जरी तिकडं स्वयंपाक करताना झालं तरी चालू शकते. हो, तिथेच होणार तोंड, पण फ्लेम जिथे असेल तिथे स्त्री उभी राहणार ना. मग तिने उभं राहून स्वयंपाक करते वेळी तिथे काय बघणार, तर आग्नेय दिशा पाहणार किंवा आग्नेय दक्षिण पाहणार किंवा दक्षिण पाहणार किंवा दक्षिण पूर्व पाहणार. येस. मग त्या ठिकाणी तो पर्टिक्युलर 90, 135, 145 आणि 180. आता जसं आपण पाहिलं मॅडम, तर 90 आणि 90 मध्ये 4 भाग करा, म्हणजे 45 मध्ये 4 भाग केले तर त्या ठिकाणी 11 चोक 44 येतं, बरोबर आहे. म्हणजे 11 अंशाला दिशा ही परमिटेड आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे 44 अंशाचा किंवा 45 अंशाचा जो कोन, 90 अंशाचा कोन आहे, तो कोन तुम्ही वापरू शकता. अच्छा, ओके ओके, कळलं का? थँक्यू. कारण का की प्रथम स्थानापासून दशम स्थानापर्यंत जे अंश आहेत ते 90 आहेत. मग 90 स्थानामध्ये तुम्ही 90 अंशामध्ये जर तुम्ही 4 भाग केले तर बघा तुम्हाला किती मिळतात, एक भाग, नाही का? बरोबर बरोबर. किती अंशाचा मिळतो? 90 मध्ये 4 ना? 22 अंदाज, 22 किंवा 22.5, 22 चोक 88. 22 चोक 88. हा, म्हणजे तुम्हाला 22 अंशाचं तिथे अलाउन्स आहे. तिथे तुम्ही हलवू शकता, पण कंपास मध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ते डिग्री येणं आवश्यक आहे. ओके, कळलं? ओके, कळलं सर, थँक्यू. हा, धन्यवाद. नेक्स्ट. दुसरा भाग असा मी सूचित करेन, काही ठिकाणी 4,000, 5,000, 6,000 रुपये वास्तूचे चार्जेस लावतायत, तर कृपया आपले पैसे फुकट घालवू नका. मी तुम्हाला सगळ्या तऱ्हेच्या नोट्स विथ ड्रॉइंग, डिझायनिंग आणि लिखित. ड्रॉइंग डिझायनिंग म्हणजे जवळपास 25 ते 30 ड्रॉइंग आहेत. सगळे त्याचे फलादेश आहेत त्या ड्रॉइंग वरती लिहिलेले, हे सगळं पाठवणार आहे. उपाय पण तुम्हाला शिकवणार आहे एकूण एक. तर कृपया कोणीही 3,000, 4,000, 5,000च्या क्लासला जाण्याचा प्रयत्न करू नये. जास्ती पैसे असतील तर जायला हरकत नाही, पण तिथे काहीही प्राप्त होणार नाही. हा, बोला. हे डायनिंग टेबल एकदम ब्रह्मस्थानावर आलाय का, तर ते चालतं का? नाही, आता डायनिंग टेबल हा जो भाग आहे ना मॅडम, हा आपल्याला ईशान्येकडे तोंड पाहून तिथे डायनिंग टेबल असायला हवं. तर ईशान्येकडे तोंड पाहताना यदा कदाचित तुमची बैठक जर भाग्यस्थानामध्ये असेल तर तुम्ही ईशान्य कोणामध्ये पाहू शकता. आता त्याच्यामध्ये आपण समजा 6 लोकांचं डायनिंग टेबल घेतलं तर ते डायनिंग टेबल हे उत्तर दिशेला येणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य मनुष्य असेल त्याची पाठ ही जर वायव्येला आली तर तो पर्जन्य, इंद्र, महेंद्र ह्या देवतेकडे त्याचं तोंड असेल, म्हणजे ते परमिटेड आहे. किंवा शिखी, त्या ठिकाणी त्याचं तोंड असावं जर सामूहिक जेवण करणार असाल तर, एकत्रित बसून जेवण करणार असाल तर. हो, आणि हे वायव्येला बैठक चालते का?
वायव्याला बेडरूम फक्त चिल्ड्रन नाही रूम नाही चालते. हे सिटिंग आहे ना वायव्याला. सिटिंग चालते, सिटिंग कुठेही चालेल, लिव्हिंग रूम पण चालेल. लिव्हिंग हा रूम मुख्यतः दक्षिणेला पण चालेल, उत्तरेला पण चालेल. त्याच्यामध्ये जडत्व येत नाही. जडत्व जे येतं ते आपण जेव्हा का स्टीलची कपाटं किंवा तत्सम काही जड सामान आणलं तर तुमचं लिव्हिंग जे ड्रॉइंग रूम आहे ते उत्तरेला पण चालेल, दक्षिणेला पण चालेल, नैऋत्येला पण चालेल. आता ती किती मोठी ड्रॉइंग रूम आहे, 200 फुटाची आहे, 100 फुटाची आहे, 150 फुटाची आहे, तर ती परमिटेड आहे. ड्रॉइंग रूमचा सहसा जो काही भाग असतो तो दरवाजाच्या पासून जवळच असतो. जिथे मेन एंट्रन्स आहे तिकडेच तुम्हाला लिव्हिंग रूम आढळते. आता हो इथे दरवाजा जो आहे तर तो तुम्ही परिसर बघितला तर त्या ठिकाणी ईशान्य आणि उत्तर ईशान्य ह्या परिसरामध्ये आहे. हो बरोबर आहे. हो हो हा. सर. मग तिथे ते परमिटेड आहे, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की जर ईशान्येला जर समजा ड्रॉइंग रूम आलं तर त्या ठिकाणी अनावश्यक गोष्टी ज्या ईशान्य दिशेला निषिद्ध आहेत त्या ठेवू नये. कळलं का? आता ईशान्य दिशेला काय चालेल तर त्या ठिकाणी समजा एखाद्या पाण्याचा धबधबा चालेल, पाण्याचं चित्र चालेल, पाणी ठेवलं तर चालेल. कळलं का? हो ईशान्य सर. दिशा ही जलतत्वाची आहे, त्या ठिकाणी हो देवघर चालेल. हो हो सर. आपण मग तिथे दुसऱ्या काही वस्तू चालणार नाही असं. थँक्यू सर. आलं ना? थँक्यू. आणि कार पार्किंग सर. कार पार्किंग मॅडम नेहमी वायव्येला असावी किंवा दक्षिणेला असावी. तर वायव्येला असल्यानंतर गाडी रोज बाहेर काढणं, आता जसं इथे ही आहे ही वायव्येला आहे, पण ही एकदा दक्षिणेला जरी आली तरी चालेल, पण पूर्व दिशेला होत असतं करू नये. हा बोला, कोण विचारत होतं मॅडम? बोला. सर मी बोलतेय, हा, गृहक्षेत्राच्या जागी जर गॅस शेगडी आली तरी चालेल का सर? किचन कट्टे. ग्रहक्षेत्र, हा ग्रहक्षेत्र. आता हा जो ग्रहक्षेत्र जो भाग आहे तो दक्षिणेला आला का? ग्रहक्षेत्र हा 180च्या अगोदर आहे मॅडम. आवाज येत नाही तुमचा. हो सर हो. 180 अंशाच्या अगोदर आहे. हो सर. मग त्या ठिकाणी तो जो पार्ट आहे ना मॅडम, 135 पासून चौथा भाग आहे, म्हणजे तुम्हाला 11 चौक 44, 135 अधिक 44 घेतले तर किती होतील? किंवा 45, 175, 180 होतात. कळलं? हा तर त्या परिसरामध्ये ग्रहक्षेत्र किंवा त्याच्या वरचा भाग जरी दोन देवता आल्या तरी हरकत नाही. तर ती जी दिशा आहे तर ती दक्षिण आग्नेय आहे. हो सर. म्हणजे लाभस्थान आणि 12वं स्थान. पण लाभस्थानामध्ये गृहक्षेत्र नावाची देवता येते. हो तेच म्हणते, मग तिथे गॅस शेगडी चालेल ना किचन मग कट्ट्याची? पहिलंच सांगितलं तो ऑप्शन किती आहे, 90 अंशाचा हो हो ऑप्शन आहे मॅडम तुम्हाला. चालेल चालेल. ठीक आहे, थँक्यू सर. बरं, पुढे हा प्लॅन कळला तुम्हाला? बघा व्यवस्थित. आणखी याच्यातले काही दोष आहेत तुम्हाला दिसत आहेत तुमच्या परीने? बेडरूम तर परफेक्ट आहे. दुसरा, आग्नेय दिशेला काय आहे तिथे? स्वयंपाकघर आहे का? लिव्हिंग रूम ही ईशान्य पूर्व या प्रभागात आहे का? मग जिना हा त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. कळलं? सर. पहिल्यांदा तुम्ही जे ड्रॉइंग काढलेलं आहे त्याला ब्रह्मस्थानाला आधार घेऊन सगळ्या दिशा ठरवलेल्या आहेत. एवढं लक्षात आलं? हो सर. मॅडम प्लॅन काढा, बघू काय विचारतात आणखी. बोला, विचारा, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. शंकर मॅडमला काहीतरी बोलायचं होतं ना, मॅडम बोला. मॅडम मला मी मगाशी तेच म्हणणार होते. आता सरांनी परत एका कोणीतरी आता विचारलं तर कळलं मला ते. काय ती शेगडीचं 90 अंशाचं मार्जिन दिलेलं आहे सरांनी, त्यामुळे ते तिथपर्यंत आपण घेऊ शकतो. हा, म्हणजे प्रथम स्थान ते दशम स्थानाच्या आतील
हो जो हो अंश आहे तो एकूण 90 अंश आहे. तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही जर 4 भाग केले, कारण तिथे येणारी हो जी स्थानं आहेत, तर 90 अंशाला 4 भाग केले तर किती होतात? 90 बघा, अंशाचे 4 भाग 22 अंशाचा एक हा भाग येतो, होय नाही का? हो 2288. अशी आपली एक रास जी आहे ती 30 अंशाची असते, हो नाही का? पण शेवटी तिथे 3च स्थानं असतात. पूर्वस्थान हे केंद्रस्थान आहे, म्हणजे कळलं? अगदी दक्षिणेतलं चौथं स्थान नकोय किंवा पूर्वेचं आणि असं असं बघायला हा, पूर्व म्हणजे पहिला आग्नेय भाग 90 ते 135 हे किती अंश झाली मॅडम? तर 45 अंश. हो तिथून जेव्हा तुम्ही दक्षिणेला येता तिथे 45 अंश, म्हणजे एकूण 90 अंश झाली की नाही? होय ज्योतिषमध्ये 12 भाग तयार करण्यासाठी म्हणून तिथे भाग वाढलेले आहेत. हम्म. नाहीतर 4 भागाची वास्तू असते. उपदिशा ज्या आहेत त्या तशा उपदिशा निर्माण झालेल्या आहेत. जसं दशा, अंतर्दशा, महादशा ज्या आहेत तशा त्या उपदिशा निर्माण झाली आहे. उपदिशेची उपदिशा, जसं की हो उत्तर ईशान्य आणि पूर्व ईशान्य ह्या 2 उपदिशा आहेत. तर एकूण बघितल्या तर 8 उपदिशा झाल्या, पण केंद्राच्या मुख्य दिशा 4च आहेत. हो असं. होय सर कळलं बोला, सर थँक्यू आणखी कोणाचं आहे का दुसरं ड्रॉइंग लावायचं आहे? सर बोला. आवाज येत नाही. ब्रह्मस्थ का मग ठेवावं ते डायनिंग टेबल येईल. नाही, ब्रह्मस्थान हे मोकळं असावं. ब्रह्मस्थानामध्ये कुठल्याही तऱ्हेची भिंत किंवा आपण गेल्याला जे फ्लॅट सगळे शिकलो त्या फ्लॅटमध्ये सगळ्या ठिकाणी 10%, 5% असं ब्रह्मस्थानाचं मार्जिन दर्शवलं होतं. मग ते मार्जिन तुम्हाला पॉईंट टू पॉईंट डिझायनिंग करून दाखवलेलं होतं. तर ब्रह्मस्थानामध्ये कुठल्याही तऱ्हेचं साहित्य ठेवू नये, पण यदा कदाचित भिंत आली तर त्याचे सुद्धा दोष लागू होतात. बऱ्याच वेळेला आपण फ्लॅटमध्ये राहतो त्यावेळेला ब्रह्मस्थानामध्ये पॅसेजच येईल अशी तिथे शाश्वती नसते. कदाचित तिथे भिंत येऊ शकते, कदाचित बाथरूमचा अर्धा भाग येऊ शकतो, कारण तो नॅरो पार्ट आहे. म्हणजे ह्याला कशाला, फ्लॅटला. कारण फ्लॅट हा साधारणतः लांबी कदाचित तुमची 50 फूट असू शकते, पण रुंदी जी आहे ऍज पर बीएमसी लॉ ही 12 ते 14 फुटाचीच किंवा 15 फुटाची. अति मोठा फ्लॅट असेल तर 20 फुटाची, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. जेव्हा तिथे रुंदी वाढते त्याला लांबी त्याच्यापेक्षा डबल होते, 3 पट होते. म्हणजे 11 फूट समजा जर रुंदी असेल तर 33 ते 35 फूट लांबी असते. हा नियम आहे. आणि जेव्हा तुम्ही 2 बेडरूम मध्ये जाता, फ्लॅट क्लब करता, तेव्हा 4 बेडरूम होतात. त्याला त्याची जी लांबी रुंदी त्याच्यामध्ये एक भाग जो आहे त्यातला व्यर्ज होतो किंवा तिथे जिना येतो फ्लॅटमध्ये. आता हा फ्लॅट, हा जो प्लान आहे हा बंगल्याचा आहे, कळलं? हो सर हो सर व्यवस्थित शिकून घ्या. बघा काय गंमत आहे सर की आपला ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे वाचावे, उगाच पैसे बिघडवू नका. आता ज्योतिषमध्ये तुम्ही एवढी सगळी शास्त्र शिकलेले आहात, मला असं वाटतं तेवढं तुमचा जो बचत झालेली आहे, कळलं? सर कधी कधी ब्रह्मस्थान त्याचा अगदी मध्य हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याच्या उंबरठ्यावर येतो. वाटेवर असतो, मग बरोबर आहे. तिथे आपल्याला औषध करावं असू लागेल शकतो. ना? हा, मग त्या ठिकाणी तिथे तुम्हाला तपास करावा लागेल, बाबा ती भिंत आहे का, ती असं तोडू शकत नाही. मग तिथे काही हा. महत्वाचे रेमेडीज आहेत, तर ते तिथे तुम्हाला अंश तपासावे लागतील. ब्रह्मस्थान जर समजा त्या ठिकाणी आलं तर तिथे नेमकं ब्रह्मस्थान किती अंशावरती आलेलं आहे, तर ते अंश काढताना तुम्हाला त्या दिशेकडे जाऊन तुम्हाला ब्रह्मस्थान ठरवावं लागेल. तर त्या ठिकाणी हो ब्रह्मस्थानाची जी रेमेडीज आहे तर ती जमिनीच्या आतमध्ये तिथे निक्षेप केली जाते.
मग त्यामध्ये एखादं यंत्र पण असू शकतं, एखादं मेटल पण असू शकतं, एखादी वनस्पती पण असू शकते. इट डिपेंड. कळलं? हो सर. सर जरा मुळामध्ये एक वेगळा हा बोला बोला बोला. मध्यंतरी आपण एका लेक्चरमध्ये सदावरी ही वनस्पती घेतली होती. सदावरी हं. ती वनस्पती आयुर्वेदिक वाल्यांकडे मिळते की एरवी पण बाजारात मिळू शकते? मिळेल. बाजारामध्ये अशा अनेक वनस्पती मिळतात. तर त्याच्यामध्ये जसं की लाल हळद आहे, काळी हळद आहे, पिवळी हळद हा. आहे, सदावरी आहे, अशा बऱ्याचशा वनस्पती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ते ठिकाण मी तुम्हाला सांगेन. ओके ओके सर. हा. याच्यामध्ये आपण जेव्हा डोळे साफ करायला सुरमा लावतो, माहिती ना तुम्हाला? होय होय. मग तो सुरमा सुद्धा वास्तूमध्ये निक्षेप करायचा असतो. तो कुठे मिळेल हे नंतर सांगणार, हो अगोदर हो हो सांगणार सर. नाही. नका सांगू सर आग्रह करू माहिती. नये. हा. हो सर. सुरमा सुरमा आपण कशासाठी वापरतो? डोळे साफ करायला. साफ करण्याचं. मग तशी वास्तू साफ करायला सुरमा सुद्धा मिळतो. सुरमा आहे. ओके. हा. हा. सुरमा कसा असतो? तर आपल्या खेळण्यातल्या गोट्या असतात त्याप्रमाणे बारीक बारीक असतो, आणि असे अर्धा किलोचा खडा पण असतो, आणि पावडर पण असते. हा. आपण डोळ्यात टाकतो ती पावडर असते. हा. सुरमा साधारणतः आपल्या चेंडू एवढा असतो, आणि तो मिळतो, अच्छा. आणि हा. महाग नाही. हा. अगदी 50, 60, 100 रुपयाला मिळतो, जास्ती महाग नाही. हा. ओके सर. ओके. आता बदाम असतील तर ते बदाम कुठेतरी मिळतात की नाही, तुम्हाला काय अमेरिकेला जायला पाहिजे असं नाही. हो. आणि सुरमा इराणमध्येच मिळायला पाहिजे असं काही नाहीये. बोला. सर आणखी सदावरी हा म्हटलं का शतावरी म्हटलं? हा सदावरी. 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 आता ते बघू नका. इथे मध पण कुठे मिळते तर तुम्हाला माहिती आहे, मध हे मधमाशीमध्ये असतं, पोळ्यामध्ये असतं. मधमाशी आणून जमा करतात. मध ही कॉमन गोष्ट आहे, कुठेही मिळेल, पण ती साखरेची नसावी, हा नियम आहे. हा. कळलं का? हम्म. बरं, ठीक आहे. दुसरा प्लॅन लावायचा आहे. हो का? हा लावा, दुसरा लावा, 3 नंबरचा. हं. बघा, आता हा प्लॅन आहे, हा थोडासा लांबीला जास्ती आहे. कळलं का? आता ह्यामध्ये सगळी स्थानं दर्शवलेली आहेत हाताने, दिसत आहेत हाताने, आणि हा व्ही दिशेतला हे आहे. आता ह्याची पूर्व आपल्याला जेव्हा हे करायची असेल तर 1 अंक मुद्दाम लिहिलेला आहे तिथे, 1 अंक, म्हणजे ती पूर्व कोपऱ्यात गेलेली आहे. बरोबर आहे? हो सर, दिसतंय, क्लिअर दिसतंय. येस. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 4 अंकाला दरवाजा आलाय आणि 6 अंकाला आलाय का? बघा, जिथे कार पार्किंग आहे तिथे 6 अंक वायव्येचा नॉर्थ नॉर्थ वेस्ट लिहिलेला आहे, म्हणजे उत्तरेकडली पश्चिम, आणि असे 2 दरवाजे दर्शवलेले आहेत. ती लॉबी आहे उभं राहायची. त्यानंतर गृहप्रवेश करते वेळी ती लिव्हिंग रूम आहे, आणि दुसरा दरवाजा जो आहे तो ऍडिशनल आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला हा दरवाजा 6 अंक लिहिले, म्हणजे समजायचं की वायव्य दिशेला आहे. कन्या रास कुठे येते? तर ती केंद्रामध्ये आली असं समजू नका. फक्त एवढंच आहे की मिथुन लग्नाला ती चतुर्थात येते, पण त्याचा मुख्य जो पूर्वेचा भाग आहे, तर त्या ठिकाणी काय आहे? बेडरूम बघा, ईशान्येला आलेली आहे का? 2 नंबर आले बघा तिथे. हो सर.
Yes. हो हा. सर. 2 नंबर म्हणजे ईशान्य आणि 12 नंबर म्हणजे आग्नेय. आणि आग्नेयला बाथरूम आहे जिन्याखाली, जिन्याच्या शेजारी. जिन्याखाली म्हणजे जिना, पूर्व दिशेला जिना दर्शवतोय का बघा. आहे. हो सर आहे. हा. आहे. आहे सर. मग आता 8 अंक जिथे लिहिला आहे आणि 7 लिहिलेला आहे, तर तिथे काय आहे? स्वयंपाकघर आहे का काय आहे बघा. का लिव्हिंग रूम आहे पूर्ण? लिव्हिंग रूम आहे सर. हा. 8 हो. मग आता इथे स्वयंपाकघर कुठे गेलं? 5 नंबरला. आणि दहा बारीक दहा लिहिलेलं आहे. 10 अकरामध्ये. 10 नंबरला आहे सर. 10 नंबरला हा, म्हणजे नैऋत्येला आलं ना, साऊथ साऊथ वेस्ट. आहे. हो साऊथ साऊथ वेस्टला आलाय. हा, म्हणजे दक्षिणेकडली नैऋत्य. बघा दक्षिण म्हणजे तिथे 11 आणि 10चा भाग आलेला आहे. 10 म्हणजे दक्षिणेची नैऋत्य दाखवलेली आहे. आणि नैऋत्य पूर्णपणे आली कुठे? तर खाली पश्चिम दिशा आपण 9 नंबर म्हणतो तिकडे. बरोबर आहे. 8 नंबर पण तिकडे झाले. मग या ठिकाणी नैऋत्येला स्वयंपाकघर परमिटेड आहे का? बिलकुल नाहीये. मग आता ह्या ठिकाणी जर समजा स्वयंपाकघरामध्ये बदल करायचा असेल तर फक्त चूल ही तुम्हाला बदली करू शकता त्या कॅव्हिटीमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी ती आग्नेयला जाऊ शकेल. किंवा त्या ठिकाणी दुसरा जो भाग आहे तर तिथे तो दिशा जी दिसेल तुम्हाला, ती जिथे 2 अंक आलेले आहे वृषभ राशी, ती पूर्वेकडली ईशान्य दिसेल. जर त्या ठिकाणी हे आलं तर, स्वयंपाकघरामध्ये बदल करायला लागला तर, म्हणजे हे स्वयंपाकघर तुम्हाला जर तिथे बदली करायचं असेल तर जिथे एस लिहिलेला 11 नंबर, तिथे तुम्हाला 11 अंकावरती स्वयंपाकघराची चूल नेऊ शकता. म्हणजे दक्षिण झाली. बरोबर आहे. हो ते सर. चालेल. हा. हो. मग अशा वेळेला तुम्ही तिथे WC बाथ आहे, ओपन स्पेस आहे, तर त्या ठिकाणी तिथे आग्नेय आहे, तर आग्नेयला टॉयलेट बाथरूम चालणार नाही. मग तिथे काय चालेल? आग्नेय दिशेला जे हवंय ते चालेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर असा जिना आला, बाथरूम आलं, जर पूर्व दिशेच्या आणि आग्नेय दिशेच्या मध्ये जिथे सूर्य नावाची देवता येते, तिथे क्रोध नावाची देवता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्या अशा तऱ्हेची गोष्ट आढळेल, तर ती हानिकारक आहे. मग आता दरवाजा 6 अंकाला चालेल का? तर बिलकुल चालणार नाही. एवढा मोठा बंगला आहे, तर तिथे 6 अंकाला दरवाजा चालेल का? नाही चालणार. मग काय काय होईल हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आता 6 अंक म्हणजे तुम्ही षष्ठस्थानाकडे जा. षष्ठस्थानाला तिथे कोणत्या गोष्टी सांगितल्यात आपण? कर्ज होणे, वादविवाद होणे, कोर्ट कचेरी होणे, आजारपण जास्ती येणे, रोग, महारोग, भांडण, तंटा, युद्ध, कोर्ट कचेरी, संततीच्या बद्दलचा त्रास, हा सगळा होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमची जरी वास्तू तपासली, तिथे सुद्धा काही घटना होत असतील तर तुम्हाला ऍटलिस्ट तुमच्या घरातलं जरी का होत आहे, घरामध्ये का दुःख येत आहे, तर ते दुःख तुम्हाला सहजपणे पाहता येईल. मग चुकीच्या गोष्टी काही निक्षेप केल्या असतील, तिथे काही ठेवल्या असतील, तर उदाहरणार्थ एखादा आरसा सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणून ज्यांच्या घरामध्ये उघडे आरसे आहेत अशा लोकांनी बिलकुल आरसा उघडा ठेवू नये. आरशाने कर्ज होतं, आरशाने रोग होतात, झोप कमी होते. आरशासमोर आपल्या लहान बाळाला पण तिथे ठेवायचं नसतं, त्याला आजारपण येतं. म्हणजे हे सगळे नियम वास्तूतलेच आहेत.
तर त्यावेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की हे आजारपण कशामुळे आलेलं आहे. म्हणून तो आरसा हा इनसाइड कबर्ड असावा किंवा इनसाइड वॉर्डरोब असावा, इनसाइड टॉयलेट बाथरूम असावा. पण तिथे आरसा उघड्यावर ठेवल्यानंतर तिथे त्याचा प्रकाश, त्याच्यावरती प्रकाश येऊन तो बाउन्स झाला तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या रेज ज्या येतात, किरणं जी येतात, ती आपल्या घरामध्ये हानिकारक ठरू शकतात. म्हणून अशा वेळेला तुम्हाला विचार करून व्यवस्थित तिथे आरसा ठेवणं गरजेचं आहे. पण आता इथे मुख्य दरवाजा बघितला तर तुम्हाला तो मोठा गेट जरी पाहिला तर असे अनेक प्रकारचे दरवाजे आणि त्यातला हिस्सा जो लॉबीमध्ये गेलाय म्हणजे तो एक चौकट जी आहे ती तिथे कट म्हणून त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण तिथे पायऱ्या आहेत, कळलं का, स्टेप्स आहेत. म्हणजे तो भाग जो आहे तो आपल्या प्रॉपर्टी मधून बाद झालाय. आणि वरती जायला जिना आहे ते जडत्व आहे आणि ते पूर्वेला आहे. मग पूर्वेला तिथे जी देवता येते इंद्र महेंद्र अशा देवतेमध्ये त्याला त्रास होऊ शकतो. कॅमेरा बंद करा भाऊ. कुलकर्णी मॅडम. केला सर. हा, बोला. काय कळलं नाही याच्यातलं सांगा. काय ऑब्जेक्शन आहे, कसं ड्रॉइंग बनवायचं हे कळलं का. आता जसं की इथे ब्रह्मस्थानामध्ये एखादी गोष्ट आहे तरी सुद्धा ब्रह्मस्थानाची निवड करता आली. आधी ब्रह्मस्थानाची निवड करते वेळी तुम्हाला 2 अंक आणि 1 अंकाच्या मधला जो परिसर आहे तो घेतल्याशिवाय ब्रह्मस्थान निवड करता आलं नाही. त्याच्यामध्ये 6 आणि 12ला रेष घेतलेली नाही किंवा 3 आणि ह्याला पण रेष नाही घेतलेली. त्याच्यामध्ये ती रेष जी आहे ती उपदिशेला तिथे घेतलेली आहे. आणि ब्रह्मस्थानाची निवड घेतली तर त्यावेळेला त्या ठिकाणी काहीतरी साहित्य तुम्हाला आहे तर ते जर जडत्व असेल तर ते सुद्धा चालणार नाही. येते का लक्षात. ड्रॉइंग वरती भरपूर काही शिकायला मिळतं. सर मी बोलू का विवेकानंद क्षीरसागर. हा काय हॅलो आलं. सर मी बोलतोय विवेकानंद क्षीरसागर बोलतो. हॅलो बोला. सर 3 जो आपण आकडा दाखवलेला आहे तो कुंडलीचं प्रथम स्थान असतं ना ते प्रथम स्थान आहे. पण नाही इथे नाही नाही, एक एक अंक ही दिशा विदिशेचा हा बंगलो आहे. एक हा अंक जिथे लिहिलाय ना तिथे त्या ह्याची पूर्व आहे त्या बर बंगल्याची. जिथे बर एक म्हणून पूर्व दिशेची निवड करताना जसं आपण कुंडली बनवताना जे लग्न येईल ते आपण स्वीकारतो त्याला, कारण पूर्व दिशेची उदित असते. पण एक अंक लिहिलेला आहे तिथे त्याची पूर्व अस्तित्वात आहे म्हणून तिथे एक अंक लिहिलाय. म्हणून हा दिशेचा बंगला आहे. आणि म्हणजे 12 12 जो आकडा आलेला आहे सर तिथं व्यय स्थान आलंय का त्यांचं. तिथे 12व स्थान आहे. बरोबर, हा 12व स्थान. ओके 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 धन्यवाद सर. म्हणजे आग्नेय दिशा बघा SE लिहिलंय, साऊथ ईस्ट. हो 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 कळलं का. धन्यवाद. ओके कळलं सर कळलं. कुठेही जाऊन फुकटचे पैसे खर्च करू नका. बरेच लोक शिकवणारे सुद्धा ह्या क्लासला आलेले आहेत. नंतर पुढे जाऊन ते डिलिव्हरी करतात, करू द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. सर विचारू एक. हा विचारा, का नाही. आ, आ, इथे जो 6 आकडा आलाय म्हणजे त्यांचा जो एंट्रन्स आहे हम्म. त्या एंट्रन्सला आता म्हणजे आपण असं विचार करायचा का तिथे त्यांना म्हणजे जे कर्जाचं म्हणजे ते ज्या षष्ठ स्थानाला ज्या गोष्टी लागू पडतात लागू होतात. त्याप्रमाणे ह्यांना त्रास होईल. येस 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 येस. षष्ठस्थान हे षष्ठस्थानामध्ये दरवाजा नसावा हा नियम आहे. दरवाजा कुठे असावा तर मुख्य सोम बल्लाट, इंद्र महेंद्र, ग्रहक्षत, वरुण आणि पुष्पदंत ह्या पॉकेटमध्येच असावा.
थँक्यू. दरवाजाच्या ज्या आणि जर देवता आहे. हा, बोला बोला बोला. आ- आणि जर आता हे जसं तुम्ही ह्यांना जे रेमेडीज असतील दिल्या, जर हम्म. तुम्ही ह्यांना हे षष्ठस्थानाचा दिशा जर बदलायला लावली तर मग तो फरक पडतो का? म्हणजे जे नक्की कर्जाचं आहे स्थान. नक्की नक्की नक्की. आता बघा कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. या रेषेतून जेव्हा तुम्ही जाता, जिथे आपण कंपास ठेवला तिथे आता इथे 315 अंश मिळालेले आहेत. कळलं? आणि पूर्व दिशा त्याच्या क्वाईट तिथे समोर गेली आहे, ती षडाष्टक योगात गेलेली आहे. 1 आणि हा 6 काय षडाष्टक आहे की नाही? होय सर. म्हणजे पूर्व हो दिशा हो. पहिला आपण लोकेट केली, तिथे मार्किंग केल्यानंतर प्रथम स्थान लिहिलं, आणि दरवाजाकडे आल्यानंतर तुम्हाला जर तिथे 315 ऑनवर्ड्स किंवा डाऊनवर्ड्स जर डिग्री मिळाली, 315च्या अगोदर 270 इन बिटवीन जर 315 मिळाली, तर त्या ठिकाणी तिथे पश्चिम वायव्य येईल. मग पश्चिम वायव्य आणि उत्तर वायव्य, तर उत्तर वायव्य हे जे आहे हे पंचम स्थान आहे, आपलं संतती स्थान. कळलं? तर तिथे जो दरवाजा असेल तो सुद्धा निषिद्ध आहे वास्तूच्या अनुषंगाने. मग बरोबर. षष्ठस्थान तुम्ही म्हणताय, तर षष्ठस्थानातले फलादेश त्याला लागू पडतील. त्याला ते तिथे त्रास होईलच आणि होतातच. अजून एक प्रश्न आहे. आता हा, जसं आहे ना षष्ठ स्थानाचं म्हणजे एंट्रन्स आहे, जर तो हा. कुठे त्यांना शिफ्टच नाही करता आला तर आजकाल म्हणजे खूप ठिकाणी ना क्लासेसमध्ये व्हर्च्युअल दिशा म्हणून सांगितलं जातं की तुम्ही तिथे व्हर्च्युअल एखादं दरवाजा उघडण्याचं पिक्चर लावा. मग ते हम्म. लागू पडतं का सर? बिलकुल नाही. हा फक्त एक असा मार्केटिंगचा पार्ट आहे. व्हर्च्युअल पिक्चर लावा. कधी कधी काही लोक सांगतात समोर आरसे लावा, त्यांनी ती दिशा तुम्हाला अशी दिसेल. काही दिशा दिसत नाही, जिथून तुम्हाला जे आहे तेच भोगावं लागतं. त्यामध्ये एक आणखी सोय असते. जर तिकडे दरवाजा अक्रॉस बनवला आणि प्रॉपर दिशा म्हणजे इथे उत्तरवरती दिसते, तिथे मुख्य स्तंभ भल्लाट ह्या तिथे अंश तुम्हाला सापडतील. तर त्या जिथे 6 अंक लिहिलेले आहेत तिथे जर एखादी भिंत बांधून किंवा एखादी फ्रेम करून जर त्याचं जाणं येण्याची डिग्री बदलली, तर ते तुमच्या उपयोगाचं, सोयीचं आणि दोष नाश करण्याचं होईल. मस्त. ते थँक्यू व्हर्च्युअल सर. पोस्टर बिस्टर लावणं वगैरे, हा जो व्यक्ती असेल त्यांनी पूर्ण वास्तू शिकली नसेल. ते डिजिटल वास्तू असतात त्याच्यामध्ये सांगतात, पण एक त्यावरती व्हर्च्युअल आहे, एक व्हर्च्युअल सांगितलं जातं आणि नाहीतर मग जसं N3 N4 हे जे आहेत ना ह्याच्यातनं, किंवा जसं तुम्ही भल्लाट आणि हे बोललात ना हा त्याच्यातनं ते काय करतात आम्हाला, म्हणजे म्हणजे मी जिथे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी सांगते फक्त, की मग ते हो हो आम्हाला काय सांगतात की एक रॉड असतो, म्हणजे जसं रॉड, मग तो त्या दिशेतनं आरपार करायचा, म्हणजे तिथून तुमचं एंट्रन्स झालं असं एक प्रकारचं ते मानलं जातं. मग हे पण कितपत खरं आहे की हे केलं तर ह्याच्याने फरक पडतो? बिलकुल नाही. बघा मॅडम, असं आहे की पहिल्यांदा आपण जो विचार करतो तो देवतेच्या अनुषंगाने. इथे हे षष्ठस्थान आलेलं आहे, तर त्याला अक्रॉस फ्रेम जर केली तर तुम्ही वाटचाल तुमची बदलली, तुमचं येणं जाणं बदललं, तर त्या दिशेकडून जर येणं जाणं असेल तर तुमचा दोष जातो. पण तुम्ही म्हणाल की रॉड टाका तिकडे, असं करा, तो छेद करा, किंवा त्यातून तिथे काही वरती एखादी गोष्ट लावा, तर हे फक्त त्या तात्पुरती आहे, दीर्घकाळ नाही. पण बरोबर. मुख्यतः किती जरी केलं तरी सुद्धा हे आधुनिक करणारे लोक जे असतात त्याची ते फक्त सोय करतात, पण तसं हे नसतं. आता जसं जिओपॅथिक, जिओस्टेट, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला सांगा की एखाद्या तुम्ही जर इमारतीमध्ये राहत असाल 10 मजल्याच्या, आणि ती इमारत गेली 100 वर्ष तिकडे उभी असेल, तर तिथे जिओ स्ट्रेस आलाय का नाही आलाय? जिओ स्ट्रेसचा आणि कन्स्ट्रक्शनचा काडी मात्र संबंध नाहीये. पण ते काहीतरी स्ट्रेस म्हणून हे विज्ञानामध्ये आलं, त्यांनी ते त्याच्यामध्ये वास्तूमध्ये उतरवलं आणि आपला धंदा सुरू केला.
एक तरी मला असं भारतातलं ठिकाण दाखवा की ज्याच्या खालून जिओ स्ट्रेस गेला आणि तो दर्शवला, दिसला, जमीन फाटली, एक तरी, आणि त्याच्यामध्ये हजारो कुटुंब आतमध्ये गाडली गेली. असं होत नाही हो. ते फक्त सांगायला काय हरकत आहे? हा, जिओ म्हणजे पृथ्वीवरती जमिनीच्या आतून ज्या ब्रिक्स आहेत किंवा त्या स्लॅब्स आहेत, त्यातून वायू हा भ्रमण करीत असतो. तो अतिरिक्त झाल्यानंतर जमीन फाटली जाते. तो जिओ स्ट्रेस. आणि जमिनीवरती ताण येणं, स्ट्रेस म्हणजे काय? ताण ना. हो बरोबर सर. हो सर. मग असा आलेला जमिनीचा ताण एखाद्या खिळ्याने तुम्ही थांबवू शकाल का? सांगा. एखाद्या बरोबर. रॉडने तुम्ही थांबवू शकाल का? बिलकुल नाही, कदापि नाही. म्हणून एक औरंगाबादचे शहाणे होते आणि जळगावचे, त्यांनी ते सगळं जिओचे गुंडाळून टाकलं. मग आता ते काय करतात, ते दोन हातामध्ये दोन हे पकडतात ना, ते दाखवायला लागले. असं ट्रम्प कसा डान्स करतो, असं 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 असं. तुम्हाला दिसतंय काय? मूठ हळून काढा मॅडम, फ्लॅट प्लॅन काढा. दिसतंय का असं असं? हा, सांगा, होईल का त्याने? नाही होत. असं ऑरा काहीतरी स्कॅनर ना. भलतंच. हा, ऑरा स्कॅनर. अरे ऑरा स्कॅनर बाबा, त्याच्यामध्ये ती डबी टाकतात ना, त्या डबीमध्ये जादू आहे. ती बरोबर डबी बोलताय. हा, त्या डबीतली जादू आहे. आणि त्याने मग तो असा 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 असा, मग तसा ट्रम्प पण नाचतो. त्याच्या मुठीमध्ये पण डबी आहे, कळलं? ट्रम्प. थँक्यू सर. थँक्यू. इथे कसं आहे की ही वास्तू शिकण्यामागचं किंवा शिकवण्यामागचं कारण असं आहे की जेवढे वास्तुतज्ञ आहेत त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकता. 10,000 फी भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून जे तो उत्तर देईल ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. त्याच्यामध्ये तुम्ही एक तर क्लास सोडायचा असतो किंवा समजून जायचं असतं की आपल्याला मूर्ख बनवलेलं आहे. काय दळवी साहेब, काय वाटतं तुम्हाला? कळलं का? हा भाग आहे. मी एकदम खुलेआम बोलतोय, कोणी राग मानू नये. ज्याने पैसे बिघडवले असतील ते पैसे फुकट गेलेले आहेत. वाचून वास्तुशास्त्र शिकवणारे असे अनेक महाभाग नाशिकमध्ये आहेत. पुस्तक वाचून, पुस्तक वाचून, पुस्तक वाचून. आता ते पुस्तक वाचून जर शिकवत असतील तर मग तुम्हाला पुस्तकच विकत घ्यायचं ना. ड्रॉइंग कशाला बघायचं? दुःख कशाला सांगायचे? स्टेथोस्कोप कशाला वापरायचा? मग नाही वापरायचा. चेहऱ्यावरती दुःख सांगायचं, रोग सांगायचा, रेमेडीज सांगायची, पेशंटला औषध सांगायचं, असं होत नाही. तुम्हाला तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे का? ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जाताना तिथे तफावत जाणवते का? तिथे त्या ठिकाणी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती आहे, मॅग्नेटिक फील्ड बदलते का? त्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. फक्त रचना अशी आहे की पाणी आणि अग्नी त्याचा संपर्क येऊ नये अशा ठिकाणी वास्तव्य असावं. आणि ते ब्रह्मांडामध्ये तुम्ही जिथे जिथे जाल भूमीवरती जिओ, त्याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी फरक जाणवेल. ऍज पर मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय शक्ती जी असेल ती स्वीकारावीच नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तो ताण किंवा ती भरून काढणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. दिशा तुम्ही परिवर्तन करू शकत नाही, दिशा डावलू शकत नाही, दिशेचा भाव लुप्त करू शकत नाही. बोला. नमस्कार सर. नमस्ते. इथे ग्रीन एरिया म्हणून आपण तो दाखवलाय साऊथ ईस्टला, ऑलमोस्ट 12व्या स्थानामध्ये. ते नक्की
काय म्हणजे आहे तिथे? काय माहितीये का, काही ठिकाणी जर तुम्ही बंगले पाहिलेत ना मॅडम, तर हम्म. काही ठिकाणी छोटं गार्डन बनवतात. म्हणजे तिथे कुंड्या अच्छा, हा. ठेवायचं, ग्रीनरी ग्रास ठेवायचा, एक डिझाईनचं आर्टिकल आहे ते. जसं आता ओके. मी तळेगावला साधारणतः 14 बंगले केले होते, तर ते हम्म. प्लिंथ बांधल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं की कुठला दरवाजा कुठे असावा. म्हणजे त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं नाही, फक्त चौथरा बांधला. अच्छा. आणि चौथरा बांधल्यानंतर पहिला दरवाजा, स्वयंपाकघर, WC बाथ, जिना जिना पण बांधला नव्हता, जिना नंतर बांधला. सगळ्या बंगल्यांना जिना, स्वयंपाकघर, बैठकीची खोली आणि WC, सपाट प्लिंथ होतं. त्याच्यानंतर पाईपलाईन टाकली, त्याच्यानंतर जिन्याचं फाउंडेशन टाकलं. पण विकत घेतलेला बंगला, त्याच्यामध्ये जिना जर ईशान्येला आला, आपल्याला गळफास लावावा लागेल. म्हणून जेव्हा वास्तू मी केल्या, तर त्या वास्तू करतेवेळी तिथे त्यांना सांगितलं फक्त प्लेन्स काढा, कारण का प्लॉटिंग केलं होतं, त्याच्यामध्ये दिशा बदल करू शकत नव्हते. कधी उपदिशा आल्या, कधी मुख्य दिशा आल्या, त्याच्यामध्ये विथिशुला आली, तर विथिशुलाला पण काही प्रश्न आले. तर त्यांना सांगितलं हा रस्ता इथून येतोय तर तो हानिकारक आहे. आता विथिशुला म्हणजे काय, की तुम्हाला येणारी ऊर्जा, तिथून एखादं येणारं वाहन किंवा तिथे सूर्याची किरण, ह्याच्या सगळ्या नोट्स आहेत, तुम्हाला ड्रॉइंग सहित नोट देणार. अगदी हो सर. हुबेहूब, हो सर. त्यात काय हे नाही. हो. इथे तर सगळंच म्हणजे एकतर जिना पूर्वेला आलाय, दरवाजा पण षष्ट म्हणजे तो वायव्येत गेलाय, नैऋत्येत किचन गेलंय. हे सगळंच हे झालंय ना. म्हणून तर आम्हाला बोलवलं. हो. हो सर. आणि मग हा ग्रीन एरिया आपण कट पकडायचा की प्लीनच्या आतमध्ये नाही, छोटं गार्डन हे पकडायचं? आतमध्ये कसं आहे, त्यांनी तो असा आहे, कसं आहे, हे कन्सेप्ट आहे मॅडम. हा कन्सेप्ट अमेरिकन कडून किंवा फ्रान्स कडून आलेला आहे. कळलं का? हो. असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपल्याला थोडा हिरवागार दिसावं. ते पॉकेट किती आहे म्हणजे 8 फूट बाय 8 फूटचं आहे. हो 8.5. हो ऑलमोस्ट तेच 8x8. 8 बाय 8चं. हो. त्या 8 बाय 8 म्हणजे फक्त एक तिथे आनंद. कसं असतं मी तुम्हाला सांगतो, की बंगला किंवा बांधतो किंवा घेतो ना, त्यावेळेला आपण आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन जातो. मग हो. जोडीदाराला काय हवं, वा वा किती छान गार वारा येतो, एकदम छान वाटतं, तिथे ग्रीनरी आहे, तिथे हे आहे, तिथे फ्रेंच विंडो आहे. त्यांना वास्तूबद्दलची काही कल्पना नाही. जिन्याला मार्बल लावलाय, ग्रेनाइट लावलाय, हे असे चकाचक करून वास्तू विकल्या जातात. आणि आल्यानंतर मग दुःखाला सुरुवात होते. मग कधी कॅन्सर होतो, कधी पोटाची दुखणी होतात, कधी डोक्याची दुखणी होतात. जसं आता परवा मी तुम्हाला न्यूमरोलॉजी शिकवताना बायोलॉजी शिकवली होती, हो आठवतं ना सर. हो. तुम्हाला? हो. हो. मग हो सर. बायोलॉजी किती उपयोगाची आहे, हो खूपच. नाही का? आणि हो जीवशक्ती हे आहे ना. स्थानानुसार पण ते सांगितले तुम्ही हा, शरीराचे अवयव. बरोबर आहे सर. येस. मग तसंच असतं. मग तुम्ही आता ज्योतिषी आहात मॅडम, तुम्हाला उदाहरण सांगतो. कुठलाही मनुष्य असू द्या, कुठलाही, त्याच्या प्रथम स्थानात जो बायोलॉजिकल प्लॅनेट असेल, तिथूनच त्याच्या जीवनाचं उत्तर आहे. उदाहरणार्थ, एखादा समजा मंगळाची व्यक्ती आहे, मग ती स्त्री असो का पुरुष असो, ती हमरी तुमरी आंदोलन, तिथे वाद विवाद, हिस्सा हट्ट, ह्या सगळ्या गोष्टी करणार, हे त्याचं बायोलॉजिकल रोपण आहे. हो सर. त्यामध्ये तुम्ही आणि मी कधीही बदल करू शकणार नाही. तुम्ही बघा, तुम्ही आता ऍस्ट्रॉलॉजी करत आहात, हो सर. तुमच्याकडे हो. हो. अनेक हे लोक तुम्ही येतात. बोललात, हा, हे बोललात ना ते एकदम म्हणजे 100% लागू पडतं. आणि आहेच मंगळाचं ते. पहिलं उदाहरण ते एकदमच परफेक्ट आहे. एकदम. मग एखादा गुरु लग्नी असलेली व्यक्ती आली तर काय आहे, की त्याचे प्रश्न संततीचे असतील, तो स्थिर असेल आणि तो भाग्यावरती जास्ती विश्वास ठेवणारा असेल, तो शांत बसून आहे. पण मंगळ आला तर तुम्हाला क्रॉस चेक करणारी व्यक्ती असेल, मग त्याला मी हाकलतो. तो जास्ती उड्या मारायला लागला की त्याला सांगतो, बाबा मला ज्योतिष काही सांगता येत नाही, यू गो. असं आहे. वास्तूमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो जो आपला ग्राहक आहे, तो आपल्या समोर जास्तीत जास्त काही बोलायला लागला तर त्याला सांगायचं नमस्कार,
तुम्हाला चांगली वास्तू माहिती आहे, उगाच तुम्ही माझ्याकरता खर्च करू नका. आय एम गोइंग बॅक. आपण माघार घेतलेली एक वेळेला चालेल, पण त्याचं ऐकण्यासाठी म्हणून आपण आलेलो नाही. आपलं ऐकण्यासाठी त्याने आपल्याला बोलवलेलं आहे. हा जर स्वाभिमान बाळगला तर तो शुद्धीवरती येतो, नाही तर तो बेशिस्त असतो, तो बेशिस्तच राहील. काही लोक मध्ये मध्ये बोलण्याची सवय ठेवतात, समजायचं की मंगळाचं कॅरेक्टर आहे. आपला शहाणपणा गाजवू नये, कळलं? हो सर, कळलं कळलं. बायोलॉजिकल रिझल्ट सांगितला हो तुम्हाला. सर. पण मॅडम, तुम्ही बायोलॉजी धन्यवाद शिकवता सर. चांगल्यापैकी, जीवशास्त्र. होय. बरोबर आहे ना. बायोलॉजिकल भाग असा आहे की मेंदूमध्ये जे असेल तो फर्स्ट मेंदू आहे, टाळू. आणि टाळूला लहानपणीच जपायचं असतं, बरोबर. आणि ती टाळूच माणसाला पुढे हळूहळू घेऊन जाते. आणि त्याला अनुसरूनच एखाद्या व्यक्तीची चोर वृत्ती असेल तर ती कदापि जाणार नाही. तो तसाच वागणार आहे, तो लपंडावच करणार आहे. या सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला बायोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये मिळतील. मॅडम, इट्स अ राईट वर्ड, बायोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजी. बरोबर आहे ना. जसं व्हॉट इज जसं बायोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजी किंवा आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा पण थोडासा म्हणजे बराचसा भाग त्याच्यात येतोच ना. नाही, मेडिकल म्हणजे रोग झालेला आहे. मध्ये आपण म्हणजे रोग निदान करण्यासाठी हे करू, पण हा बायोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजी जास्त योग्य वर्ड आहे. बरोबर आहे. बायोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये त्याच्या निर्णय त्या ग्रहाप्रमाणेच असतील. हा सब्जेक्ट आहे ऍक्च्युअली वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी मध्ये, बट वी आर नॉट युजिंग. आपण दुर्लक्ष करतो. तसं बायोलॉजिकल वास्तू सुद्धा आहे. कुठलं रोपटं कुठे लावावं सगळं आहे. आता समजा एखादा बांबू बनला, ऊस सुद्धा बांबू सारखा दिसतो, पण ऊसात गोडवा असतो कारण तो भरीव असतो, बांबू पोकळ असतो. असं आहे. तो सुद्धा बायोटेक्निक आहे. बरं, ठीक आहे. एनिवे, आणखी काही कोणाचे प्रश्न? प्लान कुठपर्यंत कळलेला आहे? पुन्हा एकदा सांगतो, सर महागडा मी एक क्लास विचारू? करू नका. हा, बोला. सर, आतापर्यंत आपण ह्या बऱ्याच वास्तूचं हे पाहिले, पण आता तुम्ही बंगल्यांचं सुरू केल्यानंतर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की बऱ्याच बंगल्यांमध्ये स्वतःचे स्वतंत्र प्लॉट असल्यामुळे लोक दर्शनी भागामध्ये झुला ठेवतात, मोठा झोपाळा ठेवतात. तर तो समजा पूर्वेला आला किंवा आग्नेयला आला तर तो योग्य असतो का? झोपाळा हा हँगिंग असतो. हो. झोपाळा हा हँगिंग असतो. झोपाळा ही करमणूक असते, आराम असतो, विराम असतो. तर झोपाळा हा उत्तर दिशेलाच असावा, म्हणजे तिथे आनंद घेता येतो. पंचम स्थान हे एंटरटेनमेंट, मनोरंजनाचं स्थान आहे. तर उत्तर वायव्येला असेल तरी चालेल, पण झोपाळा जर आग्नेयला असेल तर आडवा पडेल. झोपाळा झोपी गेलेला जागा झाला असं होतं. झोपाळा हा आग्नेयला नसावा, अपघात होईल. झोपाळ्यावरती अनेक अपघात तुम्हाला पाहायला मिळतील. झोपाळा मनोरंजन आहे की नाही मला सांगा. हो. बस, बाळा जो जो करतो ते कशासाठी? त्याला शांत झोप लागावी. तर पूर्व ईशान्येला चालेल का? नाही चालत. उत्तर आणि उत्तर वायव्य. एखाद्या दांडीवरती जेव्हा एखादी सीट मिळते ना झोपाळ्यासारखी, ती परमिटेड आहे. तिला स्प्रिंग हँगिंग म्हणतात. त्यामध्ये आतमध्ये स्प्रिंग असते आणि ती एका माणसाचं वजन सांभाळू शकत. झोपाळ्यावरती 3-3, 4-4 माणसं बसतात. मागे बसतात, पुढे बसतात, आनंद घेत असतात, पायाने हलवतात. कळलं? झोपाळे तुटलेले पण पाहिलेले आहेत, झोपाळे आपटलेले पण पाहिले आहेत. बोला, आणखी काय? प्लान कळला का? डिरेक्शन्स कळली का सगळी?
काय नको, काय पाहिजे, कुठे असावं, कसं असावं, कुठलं दुःख येऊ शकेल. वास्तूमध्ये प्रामुख्याने काय बघावं त्याला फार महत्व आहे. पहिला म्हणजे वास्तूचा दरवाजा, जिथून आपण प्रवेश करणार आहोत. समोर काय दिसतंय, जिथे आपण बाहेर जाणार आहोत. कळलं? असं आहे. बोला. काय एकदम शांत झाले, काही सुचत नाही का? सर हा बोला. कदाचित मगाशीच मी सांगितलं असेल कारण माझं नेट मगाशी 10 मिनिटं नव्हतं, पण आता ह्या वास्तूमध्ये 3 नंबरच्या वास्तूमध्ये ब्रह्मस्थानात सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, सोफा सेट आलाय. तर हा चुकीचा आहे हलवू ना? शकतो, तो चुकीचं आहे, हलवू शकतो हा, आपण. तिथे काय सोय आहे? हा, सोफा सेट म्हणजे काय हा, कॉन्क्रीट मध्ये टाकलेलं नाहीये. दॅट इज यू हा. कॅन शिफ्ट इट. हम्म. त्याला सांगू शकता तुम्ही ब्रह्मस्थानामध्ये सोफा हलवा. हा. कळलं का? असं आहे. कसं आहे मॅडम, बऱ्याचशा गोष्टी असतात ना, त्या वास्तूतल्या कायदेशीर असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता माझ्याकडे सुतारासाठी एक काम होतं, फक्त हिंजीस लावायचे होते. थोडासा कचरा झाला होता, तर तो मला, मी झाडू मारू का? मी म्हटलं नाही, बत्तीचा वेळ, तू तसंच ठेव, झाडू मारायचे माझी बायको येऊन मारेल. पण त्याला मी झाडू मारायला दिलं नाही, हा नियम आहे. दुसऱ्या परक्या माणसाला आपलं घर झाडायला संध्याकाळच्या वेळेला देऊ नये, कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीची दिशा असते. कुठे असते, कळलं? हो. हे छोटे छोटे नियम तुम्हाला पाळले पाहिजेत. हा हॅलो. हा. हॅलो. हा, मी ऐकतोय, तुम्ही बोला. कारण इथे तमाशा आहे, काय माहितीये का, इथे रोज काही ना काही कार्यक्रम, त्याच्यामध्ये हो लोकांना ना. हो हा बोला, बोला. दाखवलेलं. तर त्याच्या जागा व्यवस्थित कुठं असतात? एक 2 मिनिटं सांगतो तुम्हाला, हे सगळा आवाज बघा काय. हो हो हो, चालेल चालेल. काय माहित नाही रोज कोणाला काय आठवतं, आणि जे संध्याकाळच्या वेळेलाच वाजवतं ते. बरं, आता वॉटर टँक जी आहे ती स्टोरेज टँक म्हणून उत्तर आणि उत्तर ईशान्य, जिथे मुख्य सोम भल्लाट आणि मृग दिती आदिती शिकी पर्जन्य ह्या ठिकाणापर्यंतच असावी, हा नियम आहे. अंडर वॉटर, कळलं? मग तो स्विमिंग पूल असेल किंवा तुमची स्टोरेज टँक असेल ती. शेवरेज टँकच्या बाबतीमध्ये असं आहे, आपल्याला ऍज पर वास्तू रूल आणि आपल्या वास्तुपुरुषाच्या नियमानुसार आपला जो मलमूत्र आहे तो डाव्या बाजूच्या किडनीच्या वरती आहे. तर त्याला, कारण तिथे पंचमस्थान आणि षष्ठस्थान या ठिकाणीच आपल्या मलमूत्राची बॉडीमध्ये व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी बंगला जरी बांधलात तुम्ही, जिथे आता कार पार्किंग आहे ते षष्ठस्थान आहे, तर पंचमस्थान आणि षष्ठस्थान जिथे येईल, जिथे तुम्हाला 315 अंश आणि 320-25 इथपर्यंतच ते हे करा. बोला बोला, विचारा. एक प्रश्न विचारू का सर? हा विचारा. सर, एखाद्या वेळेस जर ब्रह्मस्थान बाथरूम WBC मध्ये जर येत असेल तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? चुकीचंच आहे ना ते? जरा आवाज जाऊ द्या, मग बोलतो. हो हो, चालेल सर. आवाज येत नाहीये.
हा बोला. काय आहे रोजचा संध्याकाळी ना काही ना, आता आज शुक्रवार आहे, आज काहीतरी निघालं असेल. हा बोला मॅडम, खटावकर मॅडम बोला. हो सर, एखाद्या वेळेस आपण वास्तू पाहिली, तपासली आणि जर ब्रह्मस्थान WBC मध्ये जर येत असेल, तर त्यावेळी मग काय सल्ला द्यावा त्यांना? ते तर ते चुकीचंच आहे, पण चुकीचं आहे. काय बोलावं? नाही, त्याला चुकीचं आहे. जर पोटाचे विकार, नाभीचे विकार, एखाद्या वेळेला एखाद्या स्त्रीला गर्भधारण होत नसेल तर त्या ठिकाणी तो ब्रह्मस्थान जर बिघडलं असेल तर तेव्हा कधी कधी अशा वेळेला त्या फ्लॅटमध्ये गर्भधारणा होत नाही, किंवा पोटाचे विकार जिथे 72,000 नाड्या आहेत माणसाच्या पेंबीजवळ, जिथे नाभी असते, नाभी आणि ब्रह्मस्थानामध्ये थोडासा फरक आहे. तर त्या ठिकाणी बंगला बांधताना नाभी नावाचं एक विशिष्ट लाकूड असतं, ते तुम्ही जर निक्षेप केलं तर नाभी असणं अत्यंत आवश्यक आहे. जसा वास्तूचा जन्म हा नाभीपासून होतो, तसाच पुरुषाचा किंवा व्यक्तीचा किंवा मुलाचा जन्म, बाळाचा जन्म नाभीशिवाय होऊ शकत नाही. तर नाभी असणं गरजेचं आहे. तर त्या नाभीला तिथे पितळेची, लोखंडाची, तांब्याची नाभी परमिटेड नाही. तिथे विशिष्ट लाकडाचीच नाभी असावी असा नियम आहे. सर ब्रह्ममाणिक टाकला तर चालेल ना? ब्रह्ममाणिक एक परमिटेड आहे, कारण तो रवीच्या क्षेत्रामध्ये येतो ना. रवी हा आपल्या आत्माचा कारक आहे आणि जन्मदाता आहे, वंश वाढत करण्यासाठी आहे. तर असे जर काही प्रश्न वंशाच्या बाबतीत असतील तर ब्रह्मस्थानामध्ये ब्रह्ममाणिक त्याचा वापर करावा. बोला. धन्यवाद सर, थँक्यू सर. धन्यवाद. बर, आता वेळ झालेली आहे. तुमचा प्रतिसाद, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. सर फ्लॅट मध्ये कसं आपण बदल करणार? फ्लॅट मध्ये तर सगळं हे असतं ना, बंगल्यात आपण करू शकतो. फ्लॅटमध्ये हाच तर अडचण आहे मॅडम. पण जेव्हा एखाद्या इमारतीमध्ये घर घेतो त्यावेळेला ज्या चुकीच्या रचना असतात त्याच्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतात, आणि ही दुःख कालांतराने कधी येतील ना या बाबतीत सांगू शकत नाही. पूर्व दिशेला संडास बाथरूम नसावं हा एक नियम आहे. त्याच्यामुळे जेवढे वरिष्ठ लोक आपल्याकडे राहत असतील किंवा आपलं घर चालवत असतील त्यांना दुःख येणार म्हणजे येणारच ठरलेलं आहे. तिथे इंद्र महेंद्र नावाची देवता येते, सूर्य येते, तिथे क्रोध निर्माण होतो, कारण तिथे परमिटेडच नाही. ईशान्येला नवीन संडास. फ्लॅट घेताना बोला बोला ना. नवीन फ्लॅट घेताना आपण काय बघितलं पाहिजे म्हणलं? सगळ्या गोष्टी ज्या वास्तूमध्ये आपण शिकणार आहोत ना त्या सर्व गोष्टी तपासायला गेल्यात एकही फ्लॅट सिलेक्ट होणार नाही. कधी मेन कोणाचा तर दिशा दरवाजा बघायलाच चुकीचा. लागतात, कारण दिशेवरच वाचतोय ना सगळी. हो, मग कधी दरवाजा चुकीचा असेल, कधी स्वयंपाकघर चुकीचा असेल. 60 ते 50% फ्लॅट तुम्हाला व्यवस्थित अवस्थेतले मिळतील, बाकी बिलकुल नाही. हो, टोलेजंग बिल्डिंग आता कनाक्या जैन म्हणून कांजूरमार्गला बिल्डिंग झाली, एवढी सुंदर बांधलेली आहे, लोढा बांधलेली आहे, पण फ्लॅटची डिरेक्शन कम्प्लिटली चुकीची आहे. एक लॉबी, फक्त 600 फुटाची लॉबी आहे, त्याच्यामध्ये 4 लिफ्ट आहेत, 2 पॅसेंजर आहेत, एक गुड्स आहे आणि एक सर्वंट लिफ्ट आहे. म्हणजे एका फ्लोअरला 3 फ्लॅट 4 लिफ्ट. विचार करा किती हायफाय असेल. काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तिथे हानिकारकच ठरतात. म्हणून वास्तू तुम्ही पाहताना तिथे तुम्ही जेव्हा जाल तर पहिला मुख्य दरवाजा पहा, इत्यादी गोष्टींची तपासणी करा ज्या तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलेल्या आहेत की त्याच्यातून तुम्हाला तिथे अशा गोष्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो, ज्योतिषशास्त्री परीक्षाला प्रवेश घेताना पण सावधान. त्याला सांगा की तुला व्याजासहित पैसे देतो, पण पहिला 1 महिन्याचा क्लास करतो, तू कसं शिकवतो ते सांगतो, नाहीतर 3-3, 4-4 वर्ष तुम्हाला पुल ऑन करतात. धंदा आहे.
कुठल्याही क्लासला प्रवेश घेताना संपूर्ण फी भरू नका. त्याला म्हणून 1 महिन्याची फी देतो, बाकीचे व्याजासहित नंतर क्लास आवडला तर. चव्हाण मॅडम बरोबर आहे की नाही? काय वाटतं? सर अगदी बरोबर आहे. त्याला 100% मार्क आले. आणखी कोण कोण मार्क देणार आहे? एकदम एकदम बरोबर आहे सर, तुमचं खरं आहे. बरोबर आहे ना मॅडम? हो सर, तुम्ही इतकं मन लावून शिकवताय आणि प्रत्येक बारीक बारीक गोष्टी सांगता, त्यामुळे कसं आहे सगळे पॉइंट्स क्लिअर होतात. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. सर आता तुमच्याकडून शिकणाऱ्यांना शास्त्रीची परीक्षा द्यायची गरज नाही, पण आता ऑलरेडी जे करून आलेत नाही नाही, त्यांना सुद्धा चांगलं समजलंय सर. हा कळलं की आपण किती वाया घालवले श्रम. हो सर, हो एकदम बरोबर. हो एकदम म्हणजे खरोखर काय तो सिलेबस आणि काय ते गणित आणि काय 150 कुंडल्या आणा, 15 कुंडल्यांचा हिशोब द्या, त्याच्यावरती निबंध लिहा वगैरे वगैरे, काय काय चावटपणा आहे. हे कधी बंद होणार नाही का? हे बंद हो झालं सर पाहिजे. आहे. हो 3 वर्ष बरोबर बोललात तुम्ही. 3 वर्ष ते त्याच फक्त चालू असतात त्या त्याच्यामध्ये अभ्यासातच. आपल्याला असं हाऊस वाटते, वा माझी मुलगी, माझी पत्नी, माझा मुलगा, माझा नवरा शास्त्री होतोय. अरे कसलं शास्त्री? शास्त्री ही मान्यताच नाहीये. हो सर. हो शास्त्री ही सर. मान्यता नाहीये. त्या सुशील कुलकर्णींनी व्यवस्थित सांगितलं होतं, शास्त्री हा तुम्ही कोणालाही म्हणू शकत नाही. पौरहित्य मधला शास्त्री पार्ट आहे, ज्योतिष मधला शास्त्री पार्टच नाही आहे. पण 1978 नंतर ज्योतिषशास्त्री ही फसवणुकीचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. उद्या तुम्ही खटावकर मॅडम आहात का? तुम्ही सुद्धा शास्त्रीचं सर्टिफिकेट देऊ शकता, काही बंधन आहे नाही सर, आहे. आहे. तुम्ही सुद्धा माझ्याही शास्त्रीचं मागे परीक्षा. माझ्याही मागे लागले होते, मॅडम तुम्ही शास्त्री करा, फी भरा. म्हटलं नको सर, म्हटलं मी खूप शिकले, आता बस झालं. नाही, शास्त्री करा. ऐका ऐका, नको त्यांना मला नको सर. सिलेबस द्या, मी माझ्या घरी करीन, पण तुमच्याकडे येणार नाही. अच्छा, हा, हा बरोबर आहे सर, खरंय. मला परीक्षेला डायरेक्ट मी परीक्षा देईन. बरोबर. असं आहे. सगळे धंदे असेच चाललेले आहेत. नाशिकला तर जबरदस्त बनवा बनवी आहे. कळलं ना? खरंय सर. आमच्याकडे एक व्यक्ती होत्या, ते म्हणाले की मी जिल्हा कलेक्टर मध्ये IAS होतो. मी म्हटलं कुठल्या ऑफिसला होतं ते सांगा. ते म्हणाले वाशी ऑफिसला. म्हटलं वाशीचं कलेक्टर ऑफिस म्हणजे सिडको आहे. कुठल्या बॅचला होतात तुम्ही सांगा. तर ते गडबडले. ते नाही, मी कारकून होतो. एक IAS सांगतो आणि एक कारकून सांगतो, कसं होणार ते? असं नाही होत ना. म्हणजे आम्हाला इम्प्रेशन, आम्ही त्याचे बाप आहोत इम्प्रेशन मध्ये. ते असे लोक आहेत. बरं ठीक आहे, चला. पण तुम्हाला मी सावधान करायचं माझं काम आहे. परत सांगतो, अगेन अँड अगेन, रोज सांगणार, महागड्या क्लासला जाऊ नका. आणि जाल तर 1 महिन्याची फी भरा, सगळी फी भरू नका. चला आता चव्हाण मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या. आपण तर तुम्ही हे एवढं बारीक सारीक सगळं सांगितलंय, असं कोणी सांगणार नाही एकतर. म्हणजे एवढं सुंदर सांगितलंय की कुठे काय असावं आणि काय वगैरे. आणि जे रिझल्ट आहेत दिशेनुसार ते तर नक्की मिळतात. आणि मेन म्हणजे दरवाजा चांगला असावा. दरवाजा चांगला असेल तर दुःख पहिली दरवाजातनच येतात. तर दरवाजा नेहमी चांगला असावा. बरोबर. आणि किचन एक अग्नेयला त्याला रेमेडी नाहीये. त्याला रेमेडी किचनला रेमेडी नाही, अग्नेयलाच असावा किचन. बाकी सगळ्याला रेमेडी सांगू शकतो आपण. बाकी खूप सुंदर. आणि त्या तिकडे हिने पण समोरच सांगितलं श्रीकृष्ण की पॅलेस. कुठे त्यांनी कोणतं सांगितलं? नुसतं श्रीकृष्ण
काय म्हणताय? ते एकदम ती जिओथेरपी वगैरे काय सांगत होत्या ना त्या, हा त्या एकदम म्हणजे बरोबर नाही ते ना, एकदमच चुकीचं आहे ते. काही सांगतात रॉड टाका, हे टाका, नाही, तो तार मार्केटिंग आहे. टाका. तार मार्केटिंग आहे टाका, सगळं. त्याचं डिव्हिजन होईल हे. आणि प्लास्टिकचे पिरॅमिड देणं ते म्हणजे तोगली. शनीचं कारकत्व आहे ते. हा कळतं. चुकीचं आहे ते सगळं. तर तुम्ही सुंदर सांगितलं एकदम. आणि इतकं तर कोणी सांगणार नाही, पैसे देऊन पण कोणी 10,000 दिले तरी नाही सांगणार. सुंदर सर, एकदम छान झाला क्लास, अतिशय धन्यवाद सुंदर. मॅडम, धन्यवाद. बर, सर आता एक कुबल विचारू, मॅडम. हा बोला, विचारा विचारा. एसी कोणत्या भिंतीवर लावायचा? एसी हा आग्नेय दिशेला. आता बघा मॅडम, नैऋत्येला जर आपलं बेडरूम असेल तर जास्तीत जास्त आपण बेडरूम मध्ये एसी वापरतो, खरं आहे की नाही? हा हा तर त्या ठिकाणी नैऋत्य दिशेला जर बेडरूम असेल आणि एसी लावला तरी हरकत नाही. अच्छा. ते जडत्व येईल. आता कधी कधी स्प्लिट युनिट येतं हल्ली. हल्ली एसीचं फार वेगळं डिझाईन, सगळे विंडो आलेले नाहीयेत. तर यदा कदाचित मी आग्नेयला विंडो लावून त्याची लाईन जर नैऋत्येला घेतली बेडरूम पर्यंत, नैऋत्येला किंवा दक्षिणेला घेतली, तर जास्तीत जास्त 15 फुटाची कॉपर लाईन तिथे येते आणि तुम्हाला एसीचं कुलिंग मिळणार. आयुष टाकतो का इथं? कोणतं विचार? ओके, थँक्यू सर. थँक्यू. जेवढे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत त्याची दिशा जी आहे ती पूर्व, आग्नेय, दक्षिण या प्रांतातील आहे. उत्तरेला कदापि ह्या गोष्टी करू नये. कुठल्याही ओके गोष्टी ओके जेव्हा इलेक्ट्रिकल जनरेट होते तेव्हा त्याचा त्रास होतो. ओके आता सर. उत्तरा ही शीतल वाऱ्यांची दिशा आहे, म्हणून उत्तरेला हिल स्टेशन्स आहेत. थंड वारा, थंड हो हवामान. तर तिथे इलेक्ट्रिकचे हा जो काही भाग आहे तो वापरू नये. हो म्हणजे मुख्यतः अग्नी जर प्रज्वलित करायचं प्रत्येक रूम मध्ये, बंगल्यामध्ये तुम्हाला जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आग्नेय दिशा उपलब्ध आहे. कुठेही हो तिथे नाही मिळणार आग्नेय असा भाग नाहीये. हो कळलं का? हो हो सर. हा बस मग बेस्ट. जरा वैयक्तिक आवाज बंद करा भाऊ. भाऊ, दादा, ताई, बोला. हा, आता चव्हाण मॅडमने अभिप्राय दिलेला आहे. बाकी कोणाला काही प्रश्न असतील, नंतर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर बोला, काही हरकत नाही. स्तुती करा, टीका करा, काही प्रॉब्लेम नाही. खुलं द्वार आहे. कुबल मॅडम समारोप करा. कोण काय बोलत नाही. मॅडम नाही बोलत आहे का? त्यांचं नेट. कुठे गेला? हळदण मॅडम दिसतच नाही. मॅडम आहे सर, मी आहे बोला. आहे सर. नेट बोला. माझं स्टेबल नाहीये, त्यामुळे जाते येते. ठीक आहे. पण आज दोन्ही बंगल्यांच्या हे घेतल्यात तुम्ही वास्तू खूप चांगल्या पद्धतीने झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्व दिशा एक आकड्याने निश्चित करून त्याप्रमाणे कुंडली निहाय बंगल्याचं स्ट्रक्चर किंवा हे वास्तू कशी तपासावी हा खूप चांगल्या पद्धतीने ह्या दोन्ही ह्याच्यावरून कळलं. त्यातला दरवाजा हा पंचम किंवा षष्ठ या स्थानामध्ये येता नाही. म्हणजे आपल्याला दरवाजा योग्य पाहिजे असं म्हणताना तो नेमका कुठे पडता कामा नये. कारण षष्ठ स्थानात गेल्यानंतर सगळे षष्ठ स्थानाचे दोष त्या दरवाज्यातून आपल्या घरात येतात. हा खूप महत्वाचा भाग आपल्याला आणि खूप मोठा दोष निर्देशित केला. त्यामुळे वास्तूची रचना कशी असावी हे कळलं. त्यानंतर अग्नी हा सुद्धा आपल्याला घरामध्ये फार महत्वाचा असा भाग आहे. तो पूर्वेपासून ते दक्षिणेपर्यंत 1, 2, 3 म्हणजे 90 अंशाचा 12, कोन आहे. 11 आणि 10. हा 12, 11, 10 या ह्याच्यामध्ये आपल्याला पडतील कुंडलीच्या प्रमाणे. याच्याप्रमाणे फिक्स करून सांगितले. म्हणजे कुंडली आणि वास्तूची कुंडली याचं परफेक्ट मॅचिंग ह्या आजच्या 2 ह्याच्यामधून खरोखर चांगल्या पद्धतीने आलं. आणि
बऱ्याच त्या ठिकाणी तुम्ही देवता आणि त्याच्याप्रमाणे येणारं वास्तूचं स्थान याचा पण सिक्वेन्स चांगला घालून दिला. तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आज हे कळली. आरसे घरामध्ये कसे असू नयेत, असली तर ते बिलकुल, झाकून आरसा इज ठेवावे, व्हेरी त्या डेंजर. बाळाला व्हेरी ठेवू नये. डेंजर. लहान बाळाला कधी आरशासमोर ठेवू नका. त्याचं प्रतिबिंब दिसतं, तो आनंदी होतो, चुकीचा आहे. दुसरा एक भाग तुम्हाला मी आणि सांगतो. आतापर्यंत बोला. म्हणजे आरशाबाबत हा खूप मोठा धोका तुम्ही सांगितलात. नाही तर आतापर्यंत आम्ही असं ऐकत होतो की जिथे कट आहे तिथे जर आरसा लावला तर त्याचं प्रतिबिंबाने ती बाजू मोठी दिसते आणि कट असलेला दोष निर्मूलन होतो. तर हा तुम्ही जो मुद्दा सांगितला तो आतापर्यंत कोणी म्हणजे मी ऐकलेला नव्हता. तर खूप मोठा धोका असून याच्यातला समजून सांगितलात सर. अर्थातच नंतर जेव्हा रेमेडी सांगाल तेव्हा ह्या गोष्टी क्लिअर होतीलच. तसंच बंगले सिस्टीममध्ये झोपाळा हा भाग सुद्धा बऱ्याच वेळा पूर्वेला असतो. तर तो त्याचे पण मी वाईट परिणाम बघितलेले आहेत. फक्त मी इथे त्याची चर्चा नाही केली. पण पूर्वेला असणं किंवा आग्नेयेला असणं ह्या गोष्टींमुळे सुद्धा घरातलं आरोग्य खूप पद्धतीने बिघडलेलं आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यानंतर ब्रह्मस्थान आणि टॉयलेट बाथरूम यांचं आणि टँक वॉटर टँक याच्याविषयी सुद्धा खूप चांगली माहिती मिळाली. तेव्हा ह्या सगळ्याबाबत सगळ्यासाठी या मार्गदर्शनासाठी सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम 2 मिनिटं. हा. बघा, पूर्वी आपल्याकडे जसं की आमच्या बँड्राला सी टाईप अपार्टमेंट होत्या. म्हणजे 4 भाडोत्री या बदला 4 मध्ये, 4 शेवटला आणि मध्ये पटांगण असायचं. त्या पटांगणामध्ये मुलं खेळायची. ग्राउंड प्लस 2 वगैरे माडाच्या बिल्डिंग होत्या. तर त्याला उत्तर चुल्ला, दक्षिण चुल्ला आणि पश्चिम चुल्ला अशा आपली जी चूल असते ना, पूर्वी आपण चूल बांधायचो मातीची, हा 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 ज्याच्यातून आपण लाकडं टाकतो, तो फ्रंट असायचा. तर तसा हा. फ्रंट सुद्धा असणारी वास्तू जर दक्षिण चुल्लामध्ये असेल तर त्या दक्षिण चुल्लाचा इफेक्ट त्या घरामध्ये, त्या वसाहतीमध्ये काय होऊ शकेल हे सुद्धा शास्त्र आहे. ते पुढच्याला शिकवणार आहे. चालेल. कळलं? हम्म. त्याला चुल्ला चुल्ली म्हटलेलं आहे. वास्तूतला हा एक भाग आहे. बरं, एनिवे तुम्ही समारोप करा. होय. बऱ्याच लोकांना जायचं पण असतं, जेवण बनवायचं असतं. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्हाला पण नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. आता ह्या चव्हाण मॅडम आणि आपल्या खाजनकर मॅडम यांनी तर छानच समारोप केलाय. तरी मी पटकन म्हणजे अगदी थोडक्यात सांगते. आज आपण प्लॅन 2 आणि प्लॅन 3 घेतला. तर त्या प्लॅन 2 मध्ये 5-6 मध्ये जडत्व आलं, कारण तिथे ते जिना होता, त्यामुळे ते चुकीचंच आहे. गॅस स्टोव पण तो बरोबर आलाय, कारण साऊथ ईस्टला आलाय. आणि अजून काय ते तुम्ही सांगितलं, म्हणजे गॅस स्टोव साठी म्हणजे फक्त साऊथ ईस्ट तर चांगलं आहेच आहे, पण सेकंड थर्ड ऑप्शन म्हणजे साऊथला पण सांगितलं आणि ईस्ट साऊथ ईस्टला पण चालेल असं सांगितलं, म्हणजे 3-4 ऑप्शन सांगितले. आणि दरवाजा मात्र तिथे रोग म्हणजे षष्टम स्थानात आला ना, वेस्ट नॉर्थ वेस्टला, तर त्याच्यामुळे तो पण चुकीचा आहे. आणि तिसरा म्हणजे जो प्लॅन घेतला तर तो तर मुळात ते प्लॉटच म्हणजे विदिशा ह्याच्यावर बांधलेला आहे, त्याच्यामुळे तिथं भरपूर चूकच झालेली आहे. षष्टम स्थानात दरवाजा आला तो चुकीचा आहे. पूर्वेला जिना आलाय तिथे, ते पण चुकीचं आहे. किचन पण साऊथ वेस्ट कडे गेले, म्हणजे दशम स्थानात गेलं, ते पण चुकले. टॉयलेट पण साऊथ ईस्टला म्हणजे 12व्या ह्याच्यात ह्याप्रमाणे म्हणजे त्या नकाशाप्रमाणे आले. तर हे बरंच चुकलंच. आणि तुम्ही परत परत ते सांगतात की आपण ज्यावेळेस वास्तू परीक्षण करायला जायचं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बघणं म्हणजे दरवाजाच. मॅडम पण म्हणाल्या की जसं दुःख म्हणजे येण्याचं एंट्रन्सच जर आपला चुकीचा असेल तर तिथे आपण काय करू शकत नाही. मग किचन पण बघायला हवं, त्यालाही जास्त रेमेडीज नाही. टॉयलेट बाथरूम ह्या पण असं नॉर्थ ईस्टला वगैरे आल्या तर काय म्हणजे काहीच नाही करू शकत. तात्पुरत्या करू, पण त्या कायमस्वरूपी नाही मला वाटतं होती. आणि तुम्ही जाता जाता ते पण सांगितलं की परक्या माणसांना म्हणजे चांगलं झालं ना, संध्याकाळी आपलं घर झाडायला देऊ नये. कारण आता ज्यांच्याकडे कामावाली
आहे. पण एखाद्या वेळेस ती आपणच कुठे गेलो बाहेर, मग आपण सांगतो तिला, अगं बाई आता ये तू 6ला ये वगैरे, आणि आपल्याला वाटतं अरे आपलं घर असंच कशाला ठेवायचं, चला ही आली आहे तर. पण म्हणजे पूर्वीचे माणसं म्हणायचे झाडून घेऊन ये, पण आजकाल नाही कोणी असं हे करत ना. पण ते अगदी योग्य आहे, नाहीच करायला पाहिजे. एक दिवस ते घर तसं राहिलं तरी चालेल माझ्या Yes. हो मते. हो हो बरोबर आहे. आणि ब्रह्मस्थानात पण जर काही दोष आला तर तुम्ही, म्हणजे मला अजून हे माहिती नाहीये, ते आता सर्च करावं लागेल. कारण तुम्ही सांगा, हे नाभी नावाचं लाकूड, हो म्हणजे हो नाभी नाभी. वनस्पतीच आम्हाला माहित नाही, पण हे जर निक्षिप्त तर चांगलं आहे. आणि मॅडम म्हणाला की ब्रह्ममाणी हाय, आम्हाला काही माहिती नाहीये, तर तो पण चालेल म्हणजे. तर असं. आणि आपल्या वनिता मॅडमनी जाता जाता एसीचं विचारलं, तर इलेक्ट्रिक इक्विपमेंट तुम्ही आधीपासूनच सांगताय साऊथ ईस्टला चालतील, आणि थोड्या प्रमाणात ईस्टला, पण जास्त करून साऊथ आणि साऊथ ईस्टच इलेक्ट्रिकल इक्विपमेंट हवे. तर अशा असा प्रकारे सर अतिशय सुंदर क्लास झालाय, आणि सगळ्यांना आता कळतंय. आता वेळ झाला, पण मला आता म्हणजे हे एकदम जाणवलं इथे, म्हणजे सप्तम स्थान आहे ना, तिथेच ते गाडीचं पार्किंग आलंय, तर ते पण चुकीचंच आहे ना. चुकीच आहे हा चुकीच आहे ते चुकीच आहे. ते कम्प्लिटली बंगला तो चुकीचाच आहे. हो ना. कारण मुळात तो विदिशामध्ये गेल्यामुळेच तिथेच सगळी गडबड झाली आहे ना. तर सर अशा येस. प्रकारे खूप म्हणजे छान, सगळेजण प्रश्न पण छान विचारतायत, आणि तुम्ही उत्तरे छान देतायत. तर अतिशय उत्तम क्लास नाही झाला. व्यवस्थित शिकवलं पाहिजे, नाहीतर काय उपयोग आहे. हम्म. नाहीतर काय आहे की मार्केटिंग असं झालंय ना, इथे हा रॉड टाका, तिथे हो तो ना, रॉड आता त्या टाका. मॅडम नाही का म्हणाल्या, काय ते समजा दरवाजा चुकला की व्हर्च्युअल अं, म्हणजे नाही सांगतात, नाही म्हणजे सोम भल्लाटचा ते घ्यायचं, आणि ते पण ते आपल्याला थोडस नाही, ठीक आहे म्हणजे ते सांगणारे सांगतात की आता बिचारा एखादा फारच ग्रासलेला असेल, पण ते नुसतंच ते चित्र लावून त्याचा इफेक्ट कसा मिळणार, हे थोडस आपणच विचार करायला हवाय ना. तसं हे पैसे चालतच नाहीत. नाही, पण आता ज्यांना माहीतच नाहीये, तर ते त्यांना चला थोडासा दिलासा ना, आपल्याला काहीतरी ह्यांनी सांगितलंय, आपण काहीतरी केलंय. माझ्याकडे पण आहेत ना सर, सुरुवातीला मला माहित नव्हतं, एवढे मोठे मोठे मी ह्यांना काढायला लावले. मला असं झोपताना इतकं कसं तरी व्हायचं, ते इतके मोठे मोठे ते सरळ वास्तू आले नाही का? हो ते काही करत. आरसे एवढे मोठे मोठे, तरी काही राहिलेत काढायचे. मेला, त्याचा खून झाला. ओके, नाही बाबा मला नाही माहिती, पण ते ते मेला इतकं तो केलेलं आहे वगैरे. बेळगावला, त्याच्याच लोकांनी त्याला मारलं आणि इमिजिएट मेला. हा, हा. तर एवढे आणि इतके मोठे ते आरसे, काय विचित्रपणाच वाटतो, म्हणजे आपल्याला चांगलं असं वाटतच नाही. पण आता नाही ज्यावेळेस विसरलो. माहिती असतं ना माणूस, तर चला सर, अतिशय उत्तम क्लास झाला. त्यासाठी आम्ही, म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला खूप कोटी कोटी धन्यवाद देतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज धन्यवाद मॅडम. थँक्यू. सगळ्यांनी या महागड्या क्लासला फसू नका. फसलात तर 1 महिन्याची फी भरा. कळलं? धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.